सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सगळा श्रोतृवर्ग, माझ्या इथल्या कार्यक्रमासाठी मुद्दाम पुण्याहून आलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, ज्येष्ठ भगिनी आणि माझे बंधू डॉक्टर कापरेकर यांच्या चरणी सर्वांना मी वंदन करते. आणि या रामगीतेच्या पुस्तकाच्या निमित्तानं, पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं माझी एका कुटुंबाशी खूप चांगली ओळख झाली. इतकी चांगली की मला माहेर मिळालं ते श्यामदादा कुलकर्णी. आणि गेले 2-3 महिने आम्ही सातत्यानं भेटतो आहोत, फोनवर बोलतो आहोत. शिवथरगळीमध्ये प्रत्यक्ष सहवासही घडला. असे मी त्यांच्या कुटुंबातीलच एक होऊन गेलेली अशी त्या सर्वांचे सुद्धा मी चरणी वंदन करते. आणि आजचा माझा जो विषय आहे त्याला सुरुवात करते. सखाराम महाराजांच्या मठामध्ये एक 5 वर्षापूर्वी आम्ही येऊन गेलो. तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की इथे आपल्याला परत यावं लागेल आणि आपण त्यांनीच लिहिलेल्या अभंग गीतेचं पुस्तक लिहिणार आहोत. पण योगायोगच असा झाला की योगायोगाने माझ्याकडे ते पुस्तक आलं लिहिण्यासाठी. मूळ अध्यात्म रामायणातलं ते आहे. आणि अध्यात्म रामायणात श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलेली गीता असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्या 62 श्लोकांचं सखाराम महाराजांनी अभंग गीतेमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि ते इतकं अतिशय सुंदर प्राकृतात केलेलं आहे. पूर्ण तत्त्वज्ञान आहे. शंकराचार्यांचं अद्वैत तत्त्वज्ञानच सगळं त्यात सांगितलेलं आहे. पण सांगण्याची पद्धत, मांडण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. समजून घेण्यास अतिशय कठीण, पण अभ्यासानंतर आनंद देणारं असं खूप ते काव्य आहे. त्या निमित्तानं सखाराम महाराजांची सेवा करता आली. आणि हे मी माझं भाग्य समजते. म्हणून मी सखाराम महाराजांच्या चरणीसुद्धा, कारण त्यांच्याच पुस्तकाच्यामुळे मी आज इथे आपल्या समोर आलेली आहे, त्यांच्या चरणी मी नम्रपणे वंदन करते. आणि आजचा प्रवचनाचा जो विषय आहे दाशरथी राम किंवा श्री समर्थांचा श्रीराम, या विषयाला सुरुवात करते. सध्या सगळीकडे रामभक्तीचं वातावरण आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि त्यावेळेचा तो सगळा जल्लोष आणि तिथला सगळा कार्यक्रम बघता बघता माझ्या मनात असं येऊन गेलं होतं की समर्थांचा श्रीराम असं म्हटलं तर त्याला खरं जास्त योग्य आहे. अयोध्येत श्रीरामाची पुन्हा प्रतिष्ठापना, खरं प्रतिष्ठापना असं म्हणणंही चूक आहे, कारण श्रीराम सगळीकडे आहेतच. ते अयोध्येत नाहीत असं नाहीच आहे. म्हणजे त्यांना पुन्हा तिथे प्रतिष्ठापना झाली असंही म्हणायचं कारण नाही. पण समर्थांनी ज्या भक्तिभावानं, ज्या दास्यभावानं श्रीरामांची भक्ती केली, श्रीराम हे त्यांचे गुरु पण आणि त्यांचं अधिष्ठान देवता पण, म्हणजे त्यांच्या पूजेमध्ये, उपासनेमध्ये श्रीरामाची उपासना ही नित्य होती. अशा दोन्ही अंगांना समर्थांचे श्रीराम हे महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून समर्थांचा श्रीराम म्हणजे श्रीराम म्हटलं की मला असं वाटतं की समर्थांचाच श्रीराम आहेत. आणि त्यांचं जे अफाट वाङ्मय आहे त्या वाङ्मयातनं आपल्याला या श्रीरामांची ओळख पटवून घेता येते. तर त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये आपल्याला श्रीरामांचं दर्शन कशा प्रकारे घडतं ते आज आपण बघणार आहोत. श्री समर्थांनी ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळातील मूळ पुरुष कृष्णाजी पंत. आणि त्यांच्या वेळेपासून समर्थांच्या घरामध्ये उपासना चालू होती, श्रीरामांची उपासना चालू होती. आणि त्यांचे वडील सूर्याजी पंत यांना सूर्यनारायणानं प्रसन्न होऊन श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती दिल्या होत्या. आणि सांगितलं होतं की परंपरेनं या
मूर्तींची पूजा करत जा. त्यामुळे समर्थांच्या कुळातलं त्यांचं आराध्य दैवतच श्रीराम हे होतं. आणि विशेष म्हणजे सूर्यनारायणाच्याच प्रसादाने शके 1530च्या रामनवमीच्या बरोबर रामजन्माच्या वेळेलाच श्री समर्थांचाही जन्म झालेला आहे. आणि हा खूप महत्त्वाचा योगायोग आहे की त्यावेळेपासनं म्हणजे बालवयापासनं समर्थांनी अभिमानानं त्या श्रीरामाचं दास्यत्व पत्करलेलं आहे आणि ते अभिमानानं स्वतःला श्रीरामाचा दास असं म्हणून घेत असत. समर्थांनी असं म्हटलं आहे की म्हणून आम्ही रामदास, श्री रामचरणी आमूचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू. समर्थ म्हणायचे की आम्ही रामदास आहोत आणि आमच्यावर किती आभाळ कोसळून पडलं तरी आम्ही एका रघुनाथाखेरीज दुसऱ्या कुणाचेही आर्तनेनं प्रार्थना करणार नाही. इतकं त्यांचा रामाशी असे एकरूप झालेले असे समर्थ होते. आणि त्या समर्थांचे ते सद्गुरूसुद्धा आणि त्यांचं आराध्य दैवत. आणि या दोन्ही दृष्टीनं श्रीरामांनी त्यांचं पूर्ण आयुष्य व्यापून टाकलेलं असं आपल्याला दिसतं. त्यांच्या वाङ्मयाचा जेव्हा जेव्हा अभ्यास आपण करतो तेव्हा मुळामध्ये 3 प्रकारांनी आपल्याला श्रीरामांचं दर्शन घडतं. पहिलं म्हणजे आधिभौतिक, दुसरं म्हणजे आधिदैविक आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक. आधिभौतिक म्हणजे दाशरथी राम, दशरथाचे पुत्र श्रीराम हे. आधिदैविक म्हणजे अवतार स्वरूप राम. आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये ज्या आत्मा किंवा आत्माराम वास करतो तो आत्माराम म्हणजे आध्यात्मिक राम. अशा 3ही प्रकारांनी या 3ही प्रकारांनी समर्थांच्या वाङ्मयातनं आपल्याला श्रीरामांचं दर्शन घडतं. आपण आधी ते बघूया आणि मग श्रीरामांची सगुण आणि निर्गुण कल्पना कशी आहे आणि सगुणाकडनं निर्गुणाकडे आपल्याला कसा प्रवास करायचा असतो ते पाहूया. आता आधिभौतिक जर रामाचं स्वरूप आपण विचार केला की ते कसं आहे तर आपल्याला असं सांगता येईल की मानव देहधारी दाशरथी राम हे रामाचं आधिभौतिक स्वरूप आहे. आणि या आधिभौतिक स्वरूपाच्या रामाचं वर्णन करण्यासाठी समर्थांनी सुंदरकांडाचं 1 शत आणि युद्धकांडाची 13 शतं लिहिली. आणि त्यामध्ये संपूर्ण श्रीरामांचा पराक्रम, त्याच्या जोडीने मारुतीरायांचा सुद्धा पराक्रम त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि हा श्रीरामांचं किंवा मारुतीरायांचं त्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं मुख्य कारण काय तर त्या श्रीरामांचं शौर्य, श्रीरामांचा पराक्रम, जोडीला मारुतीचाही पराक्रम, त्याच्याद्वारे त्यांना समाज प्रबोधन करायचं होतं. समाजामध्ये समाजकारण, धर्मकारण, राजकारण, प्रपंच, परमार्थ, राजनीती, व्यक्तिनीती सगळ्या या एकूण सगळ्या गुणांचं समाजामध्ये रोपण करायचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी युद्धकांड आणि सुंदरकांडाचं त्यांनी 1च शत लिहिलेलं आहे. आणि त्यात जास्त करून श्रीरामांच्या वर्णनापेक्षा मारुतीरायांचं वर्णन आणि पराक्रम हे आलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला श्रीरामांचं आधिभौतिक स्वरूप कुठल्या ग्रंथात दिसत असेल तर त्यांचा आनंदवन भुवनी हा खूप अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. अनेक लोकांना आनंदवन भुवनी या ग्रंथाची ओळख आपल्या लता दिदींनी म्हटलेलं आहे, त्यातली काही भाग आनंदवन भुवनीचं, त्यामुळे सगळ्यांना त्याची ओळख आहे. पण आनंदवन भुवनीचा मुख्य विषय काय? आनंदवन भुवनाला जायचं म्हणजे कुठे जायचं आणि याच्याबाबत अतिशय वेगवेगळी मतांतरं मांडली गेलेली आहेत. आनंदवन भुवनाला जायचं म्हणजे कुठे जायचं तर अनेक लोकांनी असं सांगितलं आहे की काशी क्षेत्री जायचं म्हणजे तिथे जेव्हा अखेरचा श्वास घ्यायचा तेव्हा तिथे जायचं म्हणजे आनंदवन भुवनाला जायचं. पण हा जो मतप्रवाह आहे किंवा हे जे मत आहे ते माझ्या मते योग्य नाही आहे. कारण आनंदवन भुवन म्हणजे जे आनंदाचं ठिकाण आहे, जिथे गेल्याने आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे ते आनंदवन भुवन आहे. मग काशी क्षेत्री जर मृत्यू आणि त्याच्यामुळे आपल्याला शेवटच्या क्षणी तिथे जायचं असेल तर तो आनंदाचा क्षण नाही होत. आणि समर्थ नेहमी हे पॉझिटिव्ह विचार करणारे, होकारार्थी विचार करणारे असल्यामुळे त्यांनी तिथे जीवनमुक्ती ही अभिप्रेत धरली आहे. आणि त्यामुळे जीवनमुक्तीच्या दृष्टीनं आनंदवन भुवनाला जाणं म्हणजे कुठं जायचं तर समर्थांनी त्यांच्या काव्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आनंदवन भुवन हे बाहेर दुसरीकडे कुठेही नसून आपल्या शरीरातच आहे.
आणि आपलं हे शरीर हेच आनंदवन भुवन आहे. मग तिथे कुठे पोचायचं आहे आपल्याला? शरीर तर आहे, शरीराने आपण कर्म करतोय, क्रिया करतोय, पण आपल्याला पोचायचं आहे कुठे? तर तिथे जो आत्मा आहे आपला, जो आत्माराम आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि तिथे जाऊन पोचणं म्हणजे आनंदवन भुवनाची प्राप्ती करून घेणं असं आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण त्यासाठी त्यांनी रामायणातले दृष्टांत दिलेले आहेत. म्हणजे एकीकडे रामराज्याचा दृष्टांत आणि एकीकडे समर्थ काळातलं म्हणजे शिवबाचं राज्य तो दृष्टांत, अशी त्यांनी दोन्हींची सांगड घालून आपल्यापुढे की रामाच्या ह्याच्यात रामराज्यापर्यंत पोचायचं किंवा समर्थ काळात शिवबा स्वराज्य स्थापनेपर्यंत, तसं प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्म्यापर्यंत म्हणजे आत्मराज्यापर्यंत कसं पोचायचं याचं सगळं सुंदर विवेचन त्या आनंदवन भुवनीमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये जर माझं पुस्तक आहे त्याच्यावरती प्रसिद्ध झालेलं, त्यात जर तुम्ही पाहाल तर मी त्यामध्ये असे 2 टेबल्स दिलेली आहेत. ती कशी की एकीकडे आपल्याला रामायणातला कथाभाग दिसतो आणि एकीकडे आपल्याला समर्थकालीन कथाभाग दिसतो. रामायणातला कथाभाग आपल्याला काय सांगतो की रामायणामध्ये देव आणि दैत्य यांच्यामधला संघर्ष दाखवलेला आहे, म्हणजे राम आणि रावण यांच्यामधला संघर्ष दाखवलेला आहे. तर समर्थकालीन कथाभागामध्ये आपल्याला हिंदू आणि परकीय सत्ता म्हणजे मोंगल सत्ता जी होती त्यांच्यामधला संघर्ष दाखवलेला आहे. दोन्हीकडेही साम्यस्थळं आहेत आणि त्यांची तुलना करत समर्थांनी आपल्याला आनंदवन भुवनापर्यंत नेलेलं आहे. दुसरं म्हणजे काय आहे की जे दुष्ट पातकी असे जे असुर आहेत त्या सगळ्यांचा संहार म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश इथे अभिप्रेत आहे. आणि समर्थ कालांमध्ये सुद्धा यवनांचा किंवा मोगलांचा नाश करणं हे तिथे अभिप्रेत आहे. तिसरं म्हणजे हे सत्ता संघर्षामधनं कुठे जायचं आहे तर रामायणामध्ये आपल्याला रामराज्यापर्यंत पोचायचं आहे. आणि समर्थकालीन कथाभाग जर आपण घेतला तर तिथे शिवबांची स्वराज्य स्थापना अशी आहे आणि तिथपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे. हे झालं आता रामायण आणि समर्थकालीन शिवबाचं राज्य. पण या दोन्हीकडे सांगताना त्यांनी कायम श्रीरामांचे रामायणातले दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. आणि आता दुसऱ्या तऱ्हेनेही त्यांनी एक त्या आनंदवन भुवनमध्ये आपल्याला एक फरक स्पष्ट करून सांगितला आहे. तो कसा तर त्यावेळची समाजाची परिस्थिती आणि एका व्यक्तीची परिस्थिती हे दोन्ही त्यांनी आनंदवन भुवनमध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे. समाजाच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्या काळात दुःखाची कारणं कोणकोणती होती तर त्या काळामध्ये दुष्काळ पडत होता, आवर्षणं होत होती किंवा परकीयांचं आक्रमण ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट होती. आणि व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय होतं, आनंदवन भुवनाची सुरुवातच अशी आहे, जरा दुःख जन्मदुःख म्हणजे माणसाला जन्माला आल्यापासून विविध दुःख जे असतात त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे व्यक्ती म्हणून पाहिलं तर मनुष्याला ही सगळी दुःख भोगावी लागतात. समाजामध्ये जर विचार केला तर सगळीकडे म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळीकडे मायेचा पसारा आणि ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा सिद्धांत आहे. इकडेही सगळीकडे मायेचा पसारा आणि व्यक्तीच्या बाबतीमध्ये मायोपादित देह म्हणजे आपला वासनांनी भरलेला हा देह तो. तिसरं म्हणजे मायेतून सुटण्याचे उपाय काय ते समाजाच्या बाबतीतही समर्थांनी सांगितलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत. कारण समाजाच्या संघर्षातून जसं रामराज्यापर्यंत पोचायचं आहे किंवा स्वराज्यापर्यंत पोचायचं असेल तसा व्यक्तीला स्वतःच्या संघर्षातून आत्मराज्यापर्यंत पोचायचं आहे. मग ते कसं पोचायचं, आपल्याला काही नुसता कुठला हा प्रवास आहे कसं जायचं हे माहीत नाही तर जाणार कसं आपण. तर आत्मराज्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो 2 मींमधला संघर्ष आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये 2 मी असतात, एक चांगला मी असतो आणि एक वाईट मी असतो आणि त्या दोन्ही मींचा सारखा झगडा चालू असतो. आणि मग त्यामध्ये जो वरचढ चढतो त्याचा नेहमी विजय होतो. त्यामुळे मनुष्याच्या बाबतीमध्ये हा जो संघर्ष आहे 2 मीमधला तो तिथे आहे. आणि हा जेव्हा संघर्ष होतो चांगला मी वाईट मी, त्यातनं जेव्हा चांगल्या मीचा जय होतो त्यावेळेला काय होतं तर मनुष्याचा अहंकाराचा संपूर्ण नाश होतो, मीपणाचा नाश होतो आणि त्याला
आत्मज्ञानापर्यंत पोचता येतं. म्हणजे जे आपल्या आतमध्ये अंतरंगामध्ये आत्मा आहे त्याच्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. आणि समाजाच्या दृष्टीनं पाहिलं तर 2 सत्ता संघर्षातनं काय होतं तर स्वराज्य प्राप्त होतं किंवा रामराज्य प्राप्त व्हावं. मग श्रीरामांचं एवढं त्यांनी सांगण्याचं कारण काय समर्थांनी, तर श्रीरामांचा पराक्रम, श्रीरामांचं कर्तृत्व हे सगळ्या लोकांच्या पुढे यावं, लोकांनी रामाचा आदर्श स्वतःच्या समोर ठेवावा आणि त्यासाठी त्यांनी या आनंदवन भुवनामध्ये हा जो आदिभौतिक राम आहे म्हणजे दाशरथी राम, दशरथ पुत्र राम, त्याचं सगळं गुणगान किंवा त्याचा पराक्रम आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी श्रीराम हा जसा आदर्श राजा होता तसे आपले शिवाजीसुद्धा हा खूप आपला आदर्श राजा होता. आणि शिवबांच्या विषयी वर्णन करताना ते असं म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आणि या शिवबाचं किंवा या शिवाजी महाराजांचं सर्व लोकांच्या समोर उदाहरण ठेवून लोकांच्यामध्ये जनजागृती प्रबोधन करण्याचं कार्य समर्थांना करायचं होतं. आणि हे सगळं कोण करणार होतं तर हा जो श्रीराम आहे, दशरथ पुत्र श्रीराम किंवा ज्याचं आदिभौतिक असं स्वरूप समर्थांनी त्यांच्या अनेक ग्रंथातनं पण आहे. पण आज आपण वेळेअभावी सगळ्या ग्रंथांचा इथे विचार करू शकणार नाही, म्हणून त्यांच्या ज्या मुख्य ग्रंथातून हा श्रीराम दिसतो त्याचा आपण विचार केला आहे. आणि हे सगळं करताना समर्थांनी अगदी निश्चितपणे असं सांगितलेलं आहे, भक्तांचे नि स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणजे या श्रीरामाने माझ्यावरती कृपा केली आणि म्हणून समर्थ श्रीराम कृपेनं माझ्या हातनं दासबोधसारखा ग्रंथ किंवा इतर सगळं जे वाङ्मय आहे ते निर्माण झालं. तर हा जो आधी भौतिक राम होता तर त्याचं अशा प्रकारचं आपल्याला महत्त्वाचं कार्य आनंदवन भुवन या ग्रंथात दिसतं. आता दुसरं जे रामाचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे आदिदैविक असं स्वरूप आहे. आदिदैविक म्हणजे काय, अवतार स्वरूप. तर श्रीराम हा विष्णूंचा 7वा अवतार. आणि असं सांगितलं जातं की लंकेचा जो राजा रावण तर तो खूप अतिशय प्रजेला त्रास देत होता आणि तो इतका दुष्टपणाने वागणारा होता की त्यांनी ब्रह्मदेवाकडनं काही वर संपादन केले होते. त्या वरांच्या द्वारे तो सगळ्या प्रजेचा छळ करत होता, कारण त्याला वरांची प्राप्ती झालेली असल्यामुळे तो माजला होता. आणि त्या भरात त्यांनी देवांनासुद्धा बंदी करून पालथं घातलं होतं, इतका तो वाईट वागत होता. आणि मुख्य म्हणजे सत्य असत्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय हे काही त्याच्या ठिकाणी उरलेलंच नव्हतं. तो अतिशय अनितीने वागत होता. अशा परिस्थितीमध्ये देव आणि मानव विष्णूंच्याकडे गेले आणि त्यांनी विष्णूंना विनंती केली की तुम्ही आता अधर्माचं राज्य सगळीकडे पसरलेलं आहे तर तुम्ही अवतार घ्या. आणि त्यावेळेला धर्माच्या रक्षणासाठी श्रीरामांनी म्हणजे विष्णूंना श्रीरामाचा अवतार घेतला असं एक सांगितलं जातं. दुसरी एक गोष्ट अशी सांगितली जाते की त्रेतायुगामध्ये साधारण त्याचं स्वरूप असंच आहे की त्रेतायुगामध्ये रावणानं पृथ्वीवर खूप उत्पात माजवला होता, देवांना बंदी केलं होतं आणि तो कुणाचंच ऐकत नव्हता. आसुरी वृत्तीचा सगळीकडे प्रसार चालू होता, सगळ्यांना तो त्रास देत होता आणि सगळीकडे हाहाकार माजलेला होता. अशा परिस्थितीमध्ये पृथ्वीनं गोरूप धारण केलं म्हणजे गोमातेचं रूप धारण केलं आणि ती विष्णूंच्याकडे गेली आणि तिनं विष्णूंची प्रार्थना केली की अहो सगळीकडे पृथ्वीवरती या रावणासारखा हा दुष्ट आसुरी प्रवृत्तीचा राजा आहे आणि त्यांनी सगळा धुमाकूळ माजवला आहे, अधर्माचं राज्य पसरलं आहे, तर तुम्ही आत्ता कृपावंत व्हा. आणि तुम्ही असं म्हणलेलात की ज्या ज्या वेळेला अधर्माचं राज्य असेल त्या त्या वेळेला मी अवतार घेऊन धर्माचं राज्य स्थापन करीन, तर ती वेळ आता योग्य आलेली आहे तर तुम्ही अवतार घ्या. आणि विष्णूंनी होकार दिला. पण विष्णू म्हणाले की मी एकटा हे कार्य करण्यासाठी येणार नाही, माझ्याबरोबर माझे सगळे इतर देव आणि मुख्य म्हणजे शंकर म्हणजे शिव हे सगळे येणार. ती एक ऐकण्यासारखी खूप छान गोष्ट आहे म्हणून सांगावीशी वाटते तिथे. तर विष्णूंनी सगळ्या देवांना सांगितलं की प्रत्येकाला कामं वाटून दिली की मी आता श्रीरामाचा अवतार घेतो आहे
तर माझ्याबरोबर तुम्ही प्रत्येकाने हे काम करायचे. म्हणजे वानर सैन्यामध्ये जे जे मुख्य सगळे होते ना, वाली, सुग्रीव हे सगळे, तर हे सगळे छोटे छोटे देवांचे अवतार होते. आणि त्या सगळ्या देवांनी अवतार घेतला आणि शंकराला त्यांनी विनंती केली विष्णूंनी, की ते म्हणले माझं कार्य तुमच्या मदतीशिवाय पूर्णच होणार नाही, तर तुम्ही माझ्याबरोबर यायलाच पाहिजे. आणि शंकरांनी ते मान्य केलं आणि शंकर म्हणाले ठीक आहे, मी वानर कुळात जन्म घेतो आणि हनुमंताच्या रूपाने 11वा रुद्र म्हणून तुमच्या मदतीला येतो. आणि असं सगळा त्या देवांचा बेत ठरला आणि अवतार कार्य सुरू करण्याचं ठरलं. पण अशा वेळेला पार्वतीला कळलं की शंकर अवतार घेऊन चाललेले आहेत श्रीरामांच्या मदतीसाठी, म्हणजे विष्णूंच्या मदतीसाठी. तर तिने लगेच आपल्या शंकरांना विनंती केली की ती म्हणाली, अहो तुम्ही अवतार घेत आहात तर मी पण तुमच्याबरोबर येणार, मलाही त्याच्यामध्ये कार्य करायचं आहे. आणि तिनं असं म्हटल्यावर शंकर म्हणाले की तू येऊच शकत नाहीस आत्ता, कारण मी आत्ता ब्रह्मचारी स्वरूपात आहे, त्यामुळे तू माझ्याबरोबर येणार नाहीस. पण पार्वती म्हणाली असं कसं चालणारच नाही, मी तुमच्याबरोबरच अवतार घेणार. तुम्ही जर वानर बनून जात असाल तर मी तुमची शेपूट बनून येते. आणि त्यांची शेपूट बनून तिनं अवतार घेतलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला लंकेमधला जो सगळा विध्वंस झालेला दिसतो तो मायेने केलेला आहे, म्हणजे शक्ती. माया म्हणजे शक्ती आणि त्या शेपटीने सगळा विध्वंस केला आहे, म्हणजे त्या शक्तीनं पार्वतीनं तो सगळा विध्वंस केलेला आहे. आणि त्यामुळे एवढा विध्वंस होऊन सुद्धा हनुमंताच्या शेपटीला काही इजा झाली नसते. तर अशा प्रकारे ह्या अवतार कार्यामध्ये श्रीरामांना मदत करण्यासाठी म्हणून हनुमंत आणि पार्वती हे दोघंही अवतार कार्यामध्ये सहभागी झालेले. अजून आता आदिदैविकमध्ये हा अवतार आहे. श्रीरामांनी विष्णूंनी अवतार घेतला आणि सांगितलं की दुष्टांच्या संहाराकरता आणि धर्माच्या रक्षणाकरता मी आता अवतार घेतो आहे. आणि म्हणून अवतार स्वरूप श्रीराम हे त्यांचं दुसरं अवतार म्हणजे आदिदैविक असं स्वरूप ठरतं. आता आदिदैविक स्वरूपाचा विचार करताना एक प्रश्न मला अनेक जण पुन्हा पुन्हा विचारत असतात. करुणा स्तोत्र जे आहे किंवा ज्याला पसायदान म्हणतो आपण, कल्याणकरी रामराया, हे सगळ्यांना माहिती आहे. ती प्रार्थना आहे आणि आपण कल्याणकरी रामराया किंवा कल्याणकरी देवराया असं सुद्धा म्हणतो. तर त्यातलं बरोबर काय आहे असं मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आम्ही रामराया म्हणायचं का देवराया म्हणायचं का दोन्ही म्हणायचं, आलटून पालटून म्हणायचं. तर खरं जर तात्विक दृष्टीनं पाहिलं तर दोन्हीत काहीही चूक नाही आहे. तुम्ही रामराया म्हणा नाही तर देवराया म्हणा, पण त्यात जो थोडासा फरक आहे, तात्विक फरक जो आहे तो असा आहे की तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं ईश्वर या संकल्पनेचा दोन दृष्टीनं विचार केला जातो. एक पहिला म्हणजे भक्तीच्या अंगानं केला जातो आणि भक्तीच्या अंगानं जेव्हा विचार केला जातो तेव्हा उपास्य किंवा भज्य या हेतूनं तो केला जातो. म्हणजेच जर आपल्याला समजायच्या सोप्या भाषेत म्हणजे सगुण रूपात विचार केला जातो. आणि दुसरा जो विचार केला जातो तो तत्त्वज्ञानाच्या अंगानं केला जातो, तो म्हणजे सृष्टीचा निर्माता या स्वरूपात, म्हणजे गॉड ॲज रियालिटी असं त्याचं वर्णन, म्हणजे निर्गुण श्रीराम असं त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे आपण जेव्हा देवराया म्हणतो, कल्याणकरी देवराया, तेव्हा आपण त्या विश्वात्मक देवाची प्रार्थना करीत असतो आणि त्यांनी आपल्याला सुख, शांती, समाधान, समृद्धी द्यावं म्हणून आपण त्याची आळवणी करतो. आणि जेव्हा कल्याणकरी देवराया, तेव्हा श्रीराम हे समर्थांचं कुलदैवत होतं, त्यांचं आराध्य दैवत होतं आणि त्यांचा अनन्य निष्ठेचा तो विषय होता. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची त्याच्यामध्ये समावेश करताना कल्याणकरी रामराया अशी त्याची आळवणी केलेली आहे. आणि ह्या स्तोत्रा म्हणजे या पसायदानाखेरीज दुसरं एक केवळ श्रीरामांसाठीच त्यांनी लिहिलेलं, म्हणजे रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे, हे जे त्यांनी पसायदान लिहिलं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या त्या रामाचीच फक्त आळवणी केलेली आहे आणि रामाजवळ पसायदान म्हणजे प्रसाद मागितलेला आहे, सर्वांच्या कल्याणासाठीचं पसायदान. अशा तऱ्हेनं या आदिदैविक म्हणजे अवतारी स्वरूप रामाचंही आपल्याला त्यांच्या वाङ्मयातनं दर्शन घडतं. आता तिसरा जो आहे तो आध्यात्मिक राम आहे.
आध्यात्मिक राम म्हणजे काय? आता या रामाचं स्वरूप आपल्याला दिसत नाही. आपल्याला अवतारी स्वरूप म्हणजे दशरथ पुत्र राम दिसतो. अवतारी श्रीराम आपण पूजा अर्चा करतो त्या श्रीरामाची, म्हणून तो दिसतो. पण आपल्याला आत्माराम आपल्या अंतरंगातला दिसत नाही. आणि ते दिसण्यासाठी आपल्याला वेगळी दृष्टी प्राप्त करून घ्यावी लागते. आणि ती खरं साधना करून किंवा उपासना करून आपल्याला ती आध्यात्मिक दृष्टी प्राप्त करता येते. समर्थांनी त्यांच्या ग्रंथांमधून या आध्यात्मिक रामाचं स्वरूप सांगताना असं म्हटलं आहे, नभासारिखे रूप या राघवाचे. आणि हा आत्माराम कुठे राहतो? तर ते म्हणतात, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो आतमध्ये वसतो तो आत्माराम हा तिसरा आत्माराम आहे. मग या आत्मारामाचं स्वरूप सांगण्यासाठी समर्थांनी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आत्माराम आहे. त्या आत्मारामासंबंधी आपण खरं उद्या विचार जास्ती करणार आहोत, पण त्याचं थोडक्यात स्वरूप सांगते की हा प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये हा आत्मा किंवा आत्माराम हा वसत असतो. मग त्याचं स्वरूप जाण्यासाठी त्याच्यापाशी पोचायचं कसं? आपण ते आपल्याला दिसत नाही आणि पोचायचं कसं हे कळत नाही. तर समर्थांनी सांगितलं आहे की त्या आत्मारामाला जाणून घेण्यासाठी आत्माराम हा ग्रंथ सर्वांनी खूप वाचण्यासारखा आहे. तो गुरु शिष्य संवाद आहे आणि त्याच्यामध्ये शिष्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या आत्म्याच्यापर्यंत म्हणजे आतल्या अंतरंगातल्या आत्मारामापर्यंत पोचायचं आहे. आणि तिथे कसं पोचायचं याचं ते उपाय समर्थांना विचारत आहेत, सद्गुरूंना विचारत आहेत. आणि सद्गुरू अगदी सोप्या भाषेत, खरं ते ब्रह्म आणि मायेच्या स्वरूपात तो ग्रंथ आहे, पण आपण सोप्या स्वरूपात बघूया की सद्गुरू काय सांगतात. सद्गुरू सांगतात शिष्याला की अरे तुला त्या आत्म्यापर्यंत पोचायचं आहे ना, मग तुझ्याकडे जे जे नाशिवंत आहे ते सगळं तुम्हाला देऊन टाक. आणि शिष्याला खूप आनंद होतो की आपल्याला सद्गुरूंनी फक्त नाशिवंताचा त्याग करायला सांगितलं आहे. तो म्हणतो हो मी सगळं नाशिवंत तुम्हाला देऊन टाकतो, ते झालं की तुम्ही मला लगेच त्या आत्म्याच्या राज्यापर्यंत पोचवा. आणि म्हणून तो बाह्य गोष्टींचा सगळा त्याग करतो. सगळं ऐश्वर्य, घरदार, मुलंबाळ, संपत्ती सगळ्याचा त्याग करतो. आणि तो सद्गुरूंना म्हणतो की सर्वस्वाचा त्याग झाला, आता त्या आत्म्यापर्यंत पोचवा. तेव्हा सद्गुरू म्हणतात अरे बाबा तुला अजून काही कळलंच नाही आहे. तू बाह्य गोष्टी दिसला, पण तुझ्या अंतरंगाचं काय? तुझ्या अंतरंगामध्ये जे भरून ठेवलं आहे, सगळ्या वासना आहेत, षड्रिपू आहेत, त्यांचं काय? त्यांचा तू त्याग केल्याशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या अंतरंगामध्ये काय काय असतं भरलेलं, आपल्याला जाणीव पण नसते, कारण आपण कधी विचारच करत नाही. आणि प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की मी कायम चांगलाच वागतो, मी बरोबर वागतो, मी कधीही चुकत नाही, मला सगळं येतं, अशी प्रत्येक मनुष्याची कल्पना असते. कारण हा अहंकार आणि मीपणा असतो आणि त्यामुळे त्याला समजतच नसतं काही. आपल्या अंतरंगामध्ये त्यांनी काय भरून ठेवलेलं आहे, तिथे सगळ्या वासना आहेत, तिथे सगळे षड्रिपू आहेत, मग यांचाही त्याग कर. आणि तेव्हा त्याला कळतं की अरे आपल्याला काहीच कळलं नाही आहे, आपण आतल्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याग करायचा आहे. आणि मग तोही त्या परिश्रमाने करतो आणि परत सद्गुरूंना म्हणतो की बाह्य गोष्टींचा त्याग झाला, अंतरगोष्टींचा त्याग झाला, आता तुम्ही मला त्या आत्मराज्यापर्यंत पोचवा. आणि सद्गुरू म्हणतात अरे बाबा तुला अजून काहीच कळलं नाही आहे, तुला परत काहीतरी मला शिकवावं लागणार आहे, एखादं साधन करायला सांगावं लागणार आहे. आणि मग ते त्याला म्हणतात की तू जो मला सांगायला लागलायस, मी सगळा त्याग केला, मला आता तुझी तर हा मी कोण, मी तरी तुझा उरला आहे, तो मी सुद्धा देऊन टाक. म्हणजे आपल्याला जो अहंकार असतो, मीपणाचा अहंकार, अभिमानाचा स्वाभिमान असतो, त्या सगळ्याचा आपल्याला त्याग करायचा. मी पणही सोडून दिलं. बोरकरांची एक अतिशय सुंदर कविता आहे, मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. म्हणजे आपलं मी पण असतं हे आपल्याला कसं सोडायचं की एखादं झाडावरचं पिकलेलं फळ कसं सहजपणे गळून पडेल, तसं आपल्या मीपणाचा किंवा अहंकाराचा आपल्याला त्याग करायचा असतो. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याला पुढच्या प्रवासामध्ये त्या आत्मराज्यापर्यंत पोचता येतं. तर आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे हे ध्येय प्रत्येक माणसाने ठरवायचं असतं. आणि आपल्याला त्या आत्मराज्यापर्यंत, त्या आत्मज्ञानापर्यंत पोचायचं आहे. रामगीतेचा विषय हाच आहे, तो आपण परवा बघणारच आहोत. पण त्या आत्मराज्यापर्यंत पोचायचं आणि त्या
अंतरात्म्याची ओळख करून घ्यायची. समर्थांनी त्याला थोरला देव, निश्चळ देव असं वेगवेगळ्या नावांनी संबोधलेलं आहे. तर त्या आत्म्यापर्यंत पोचणं हे महत्त्वाचं आहे आणि ते परिश्रमाने आपल्याला करावं लागतं. आता एक पूर्वारंभ म्हणून समर्थांचं छोटंसं काव्य आहे आणि त्या पूर्वारंभमध्ये तो पण असाच गुरु शिष्य संवाद आहे. आणि तो ग्रंथ तर इतका अप्रतिम आहे की पहिल्या ओवीमध्ये शिष्य प्रश्न विचारतो आणि दुसऱ्या ओवीमध्ये लगेच सद्गुरू उत्तर देतात. पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर, पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर, अशी रेशमाची सुंदर लळ एखादी गुंफावी तसा तो संवाद सगळा असा गुंफलेला आहे. आणि त्यामधनं त्या पूर्ण शिष्य आहे त्याचा प्रवास घडलेला आहे. कुठपर्यंत? तर त्या आत्मराज्यापर्यंत. आणि त्याला समर्थ सगळीकडे फिरवतात. त्याला त्यामध्ये भक्तियोग सांगितला आहे, ज्ञानयोग सांगितला आहे, योग सांगितला आहे, कर्मयोग सांगितला आहे, सगळं सांगितलं आहे, तरी त्याला काही त्या आत्मराज्यापर्यंत जाता येत नसतं. आणि समर्थ त्याला सगळीकडे फिरवत आहेत आणि शेवटी योगाच्याच द्वारे त्याला ती अनुभूती प्राप्त करून देतात. आणि शेवटी त्याला कळतं की अरे ज्याच्या शोधासाठी आपण इतकं सगळं शोधलं ते आपल्या जवळच आहे. आणि मग तो सद्गुरूंना विचारतो की तुम्ही माझ्याच जवळ जे आहे ते मला शोध लावण्यासाठी बाहेर का पिटाळलं? तुम्ही मला पहिलंच का नाही सांगितलं की अरे ते आत्मस्वरूप तुझ्यातच आहे? पण ते म्हणले की तुला तेव्हा कळलं नसतं. आणि याच्यासाठी आपण एक छोटी गोष्ट बघूया. कारण का आज जेवण उशिरा झाल्यामुळे अनेक श्रोत्यांना डुलक्या येत आहेत. त्यामुळे सगळ्यांना जागं करणं माझं काम आहे. त्यामुळे मी आता एक छोटी गोष्ट सांगणार आहे. आता आत्म्याचा शोध किंवा अंतरात्म्यापर्यंत कसं पोचायचं याच्या संबंधीची एक सुफी कथा आहे. कथा ऐकली की सगळ्यांची झोप जाईल ना. तर ती कथा काय आहे ती बघूया आता आपण. ती कथा अशी आहे की एक मनुष्य असतो आणि त्या मनुष्याला जीवनाचं शोध म्हणजे जीवनाचं सार्थक किंवा जीवनाचं सत्य कशात आहे किंवा त्याला आपण सद्गुरूंचा शोध म्हणूया, तो त्याला घ्यायचा असतो. आणि तो म्हणत असतो की हे मला आता कोण सांगेल की मला सद्गुरू माझे कुठे भेटतील आणि त्यांचा मी शोध कसा लावू, हे मला आता कोण सांगेल. म्हणून तो गावाबाहेर निघतो आणि त्याला शोध घ्यायचा आहे. तर गावाबाहेर पडल्याबरोबर त्याला एका झाडाखाली एक मनुष्य साधू आसन स्थितीत बसलेला दिसतो. आणि तो तिथे बसलेला पाहिल्याबरोबर त्या माणसाला वाटतं की हा साधू आहे तेव्हा याला नक्की काहीतरी माहीत असेल. आणि म्हणून तो त्या साधूला प्रश्न विचारतो की साधू बाबा, मी आता जीवनाचा शोध किंवा सद्गुरूंचा माझ्या शोध करायला निघालेलो आहे आणि सद्गुरूंचा शोध करायचा आहे, तर तुम्ही मला सांगा की सद्गुरूंचा शोध करताना तो कसा शोधावा, म्हणजे सद्गुरूंची लक्षणं काय असतील की जी मला बघून ठरवता येतील की हा असा असा आमका सद्गुरू आहे, त्याला तू कर. तर ते साधू महाराज एकदा त्याला त्याचे न्याहाळतात आणि त्याला सांगतात की तू जाशील तेव्हा बाबा तुझा सद्गुरू जो आहे तो एका अमुक आसन स्थितीत बसलेला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तो अमुक एका वृक्षाखाली बसलेला असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अमुक अमुक प्रकारची मुद्रा धारण केलेली असेल. या 3 गोष्टी ऐकता क्षणी तो मनुष्य पुढे काहीही न विचारता धावत सुटतो. कारण त्याला आता सद्गुरूंची लक्षणं कळली आहेत आणि आता त्याला सद्गुरू सापडणार आहेत असं त्याला वाटतंय आणि तो पळत सुटतो, काही विचार करत नाही. आणि जवळजवळ 30 वर्ष तो सगळी पृथ्वी पालथी घालतो, पण या 3 लक्षणांनी युक्त सद्गुरू त्याला कुठेही भेटत नाही. आणि आता तो मोठाही होतो, 30 वर्ष गेलेली आहेत, त्यामुळे तो खूप कंटाळतो आणि तो म्हणतो आपल्या जीवनाला काही अर्थच उरला नाही, तर आता आपण शोध थांबवून आपल्या घरी परत जाऊया. म्हणून तो निराश होऊन आपल्या घरी परत निघतो. आपल्या घरी परत निघाल्यानंतर त्याच गावामध्ये येतो. त्याच गावामध्ये आल्यानंतर तो बघतो तर जाताना ज्या झाडाखाली तो साधू बसलेला असतो तिथेच तो साधू अजून पण आहे. आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि मग तो त्या साधूकडे निरीक्षण करून बघतो. त्याला काही विचारण्याच्या आधी तो लांबून त्या साधूकडे बघतो. तर तो म्हणतो, अरे आपल्याला सांगितलं होतं अमुक एका वृक्षाखाली, हाच तो वृक्ष. अमुक एक आसन स्थिती आहे, या साधूची तीच स्थिती आहे. अमुक एक मुद्रा धारण केलेली, तीच ही मुद्रा. आणि मग तो कपाळाला हात लावतो. तो म्हणतो, मी काय मूर्ख होतो का, मला हा दिसलाच नाही. म्हणून तो पळत पळत येऊन त्या
साधूच्या पायावर लोटांगण घालतो आणि त्या साधूंना म्हणतो की साधू महाराज, अहो मी ज्यांचा शोध घ्यायला निघालो ते तुम्हीच आहात, हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. तर साधू उत्तर देतोय, तो म्हणतो अरे तू बाबा, तो म्हणतो मी 30 वर्ष फिरून आलोय सगळीकडे आणि मला कुठेच असं भेटलं नाही. तेव्हा साधू महाराज म्हणतात, अरे तू 30 वर्ष फिरलायस नुसता, मी एका जागी बसून कंटाळलोय, मी आसन स्थितीसुद्धा बदलली नाही, कारण मला खात्री होती तू काही वर्षांनी इथेच परत येणार आहेस. आणि ते म्हणतात की त्यावेळेला तुला शोध महत्त्वाचा होता, तुला सत्य महत्त्वाचं नव्हतं. आणि तशी स्थिती आपली सर्वांची आहे. सत्य काय आहे? आपला आत्मा हा सत्य आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे, त्याच्यापाशी आपल्याला पोचायचं आहे, हे आपल्याला समजत नाही आणि आपण त्या आत्म्याच्या शोधासाठी सगळं वणवण फिरत असतो. सगळी देवालय पालथी घालतो, सगळे ग्रंथ वाचतो. म्हणून मी नेहमी खूप वेळेला, म्हणजे मला नेहमी स्वतःला जो प्रश्न पडतो तो मी सगळ्यांना एक प्रश्न देत असते, विषयाला थोडं वेगळं करून सांगते. की मी सगळ्या श्रोत्यांना एक प्रश्न कायम देत असते की तुम्हाला जर वाटतं आता आपण सगळेजण इथे हैदराबादमध्ये सखाराम महाराजांच्या मठामध्ये पुण्यतिथीचा उत्सव करायला, साजरा करायला आलो आहोत, मग आपण आलेली मंडळी सगळी आध्यात्मिक आहोत असं गृहीत धरलं आपण. तर प्रत्येकाने विचार करायचा की मी आध्यात्मिक आहे म्हणजे मी काय आहे. प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचं, दुसऱ्यांना नाही. तत्वज्ञान किंवा अध्यात्म हा बाहेरून शिकण्याचा विषय नाही, तो स्वतःचा स्वतः शिकायचा असतो आणि स्वतःचा स्वतः आचरणात आणायचा असतो, तरच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं, बाहेरून नाही. मग प्रत्येकाने प्रश्न विचारा की मी आध्यात्मिक आहे म्हणजे मी काय आहे. मग त्याची आपल्याला वेगवेगळी उत्तरं समोर येतात की आम्ही अशा ठिकाणी जातो की तिथे संतांचं वास्तव्य आहे म्हणून आम्ही आध्यात्मिक आहोत. आम्ही रोज पोथ्या वाचतो म्हणून आम्ही आध्यात्मिक आहोत. आम्ही रोज ठराविक जप करतो म्हणून आम्ही आध्यात्मिक आहोत. आम्ही व्रतवैकल्य करतो म्हणून आम्ही आध्यात्मिक आहोत. पुण्यासारख्या शहरात कायम प्रवचनं चालू असतात अध्यात्मावरची, ती ऐकायला आम्ही जातो नित्यनेमानं म्हणून आध्यात्मिक आहोत. मग हे सगळं केल्यानंतर तुम्ही आध्यात्मिक आहात का? नाही. याचं उत्तर आपल्याला नाही. आपण आध्यात्मिक नाही. आता मला टीका करायची नाही, पण आज मी आध्यात्मिक म्हणून आलेला असताना सुद्धा बाजार करून आलोय भरपूर. मग आम्हाला गरजेचं आहे का? आम्ही कशासाठी आलो इथे? मग आम्हाला आज बाजार करणं गरजेचं आहे का? आम्हाला सखाराम महाराजांच्या सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणं गरजेचं आहे? हा प्रत्येकाचा विचार आहे आणि प्रत्येकाची भूमिका यामध्ये वेगळी असू शकते. पण जर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला हा निश्चित विचार करायला पाहिजे की आपण आध्यात्मिक आहोत म्हणजे आपण काय आहोत. आणि याचं एका वाक्यामध्ये मी उत्तर सांगते की आपण जेव्हा आध्यात्मिक आहोत का असा आपल्याला प्रश्न विचारतो तेव्हा अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वृत्ती बदलण्याचा अभ्यास आहे. आपल्या ज्या वृत्ती सगळ्या बाहेर धावत आहेत ना अखंड, आपल्याला सगळ्याचा हव्यास आहे. कपड्या लत्त्यांचा हव्यास आहे, दागदागिन्यांचा हव्यास आहे, चांगलं चुंगलं सारखं खाण्याचा हव्यास आहे. सारख्या वृत्ती बाहेर धावत आहेत, आत वळतच नाही आहेत. मग आपल्याला त्या आत वळवायला शिकायचं. आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकावता आलं पाहिजे. आपलं अंतरंग आपल्याला वाचता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा तुम्हाला येईल तेव्हाच तुम्हाला अध्यात्म थोडासा कळला असं होईल. श्रीरामगीतेचा अभ्यास करताना मला श्रीरामांच्याकडनं हे खूप काही वेळेला शिकता आलं आणि त्यांच्या याचं लिहिताना असं जाणवलं की अरे आपण म्हणजे काहीच नाही आहोत. आपण काहीही अभ्यास केलेला नाही. आपण म्हणजे एक मोठं शून्य आहोत. आपल्याला जे श्रीराम सांगतायत ते आपण काहीही आचरणात आणत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? मग अध्यात्म म्हणजे काय करायला पाहिजे तर आपल्या आत्मराज्यापर्यंत पोचायसाठी आपल्या सगळ्या बाहेर धावणाऱ्या वृत्ती या आपल्याला आत वळवायला पाहिजे. आणि असं जेव्हा तुम्ही आत वळवाल तेव्हा तुम्हाला या आध्यात्मिक रामाचं समर्थांनी जे त्यांच्या ग्रंथांमधनं वर्णन केलेलं आहे त्या आत्मारामाचं तुम्हाला दर्शन घडेल. त्याशिवाय तुम्हाला दर्शन घडणं कदापिही शक्य नाही. अशा तऱ्हेनं समर्थांनी या 3 स्वरूपाचे जे देव आहेत, आधिभौतिक म्हणजे दाशरथ पुत्र राम, आदिदैविक अवतार स्वरूप राम आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या अंतरंगात राहणाऱ्या राम, या तिन्ही स्वरूपांच्या रामाचं वर्णन केलेलं आहे.
आता समर्थ हे अद्वैत वेदांती होते आणि वेदांत सांगताना त्यांनी जसं निर्गुण उपासनेला महत्त्व दिलेलं आहे तसंच सगुण उपासनेला सुद्धा भरपूर महत्त्व दिलेलं आहे. आता सगुण उपासना आणि निर्गुण उपासना म्हणजे काय? सगुण उपासनेचाच एक मधला भाग, सगुण निर्गुणाच्या मधला एक टप्पा पाहिला तर मानसपूजा हा एक भाग येतो आपल्याला. तर सगुण उपासना म्हणजे काय? समर्थांनी त्यांच्या दासबोध ग्रंथात सांगितलेलं आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या जे सगुणाचे नि आधारे त्यांनी जे सांगितलेलं आहे तर त्यासाठी त्यांनी सावळ्या घनश्याम सुंदर असं रामाचं मनाच्या श्लोकांमधनं वर्णन केलेलं आहे. आणि तसंच 21 समासी हा समर्थांचा, ज्याला जुना दासबोधसुद्धा म्हणतात, त्या ग्रंथामध्ये त्यांनी श्रीरामाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. ते वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझी तुम्हाला अशी एक कळकळीची विनंती आहे की हे जेव्हा तुम्ही श्रीरामाचं वर्णन ऐकाल तेव्हा जसं जसं मी तुम्हाला वर्णन सांगत जाईल तसं तुमच्या मनचक्षूंपुढे किंवा डोळ्यांच्या पुढे त्या श्रीरामाचं रूप आणा, म्हणजे तुम्हाला अखेरीला त्या श्रीरामाचं पूर्ण दर्शन देईल. तर समर्थांना ज्या श्रीरामांनी दर्शन दिलं त्या सावळ्या सुंदर मनोहारी अशा रूपाचं वर्णन 21 समासी या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि त्या ग्रंथामध्ये समर्थ काय काय म्हणतात बघा, लक्षपूर्वक ऐका. समर्थ सुरुवातीलाच सांगतात की रामाचं रूप हे अतिशय सुंदर किंवा मनोहर आहे. रामाच्या सर्वांगाचं केसापासनं पायाच्या नखापर्यंतचं वर्णन त्यांनी याद केलेलं आहे. चेहरा हसतमुख आहे आणि रामाचे दात हे माणकाप्रमाणे शुभ्र आहेत. पुन्हा आपल्याला शंका कायम येत असतात, माणिक हे लाल असतं आणि मला अशी शंका आली की रामाचे दात काय लाल आहेत का माणकासारखे? पण अभ्यास हे सगळ्याचं उत्तर असतं. आणि पुन्हा एक जाता जाता सांगते की रामगीतेमध्ये श्रीरामांनी सगळ्या साधकांना किंवा अभ्यासकांना एक सूचना केलेली आहे की कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी लावायचा आणि मग त्या वाक्याचा अर्थ लावायचा. हे श्रीरामांनी सांगितलेलं आहे, मी नाही. आणि माझं नशीब असं चांगलं आहे की माझे सद्गुरू श्री समर्थ त्यांनी मला हा धडा पहिल्यापासून गिरवायला दिला आहे, म्हणून मी शब्दार्थ काढल्याशिवाय पुढे जात नाही, अभ्यास करते. आणि म्हणून माणकासारखे दात ही मला शंका आली आणि मग शब्दकोशामध्ये माणिक हे 2 रंगाचं असतं, लालही असतं आणि पांढरशुभ्रही असतं. आणि तेव्हा मला कळलं की माणकासारखे दात म्हणजे पांढरशुभ्र असे माणकासारखे त्याचे दात आहेत. त्याच्या भिवया या धनुष्य कृती हे साधारण वर्णन असतं. आणि त्याचे जे डोळे आहेत ते अतिशय सुंदर आहेत, कमळाप्रमाणे सुंदर आहेत. नाक सरळ आहे आणि तिथे वेद विश्रांती घेतात, कारण शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव नाक, कारण तिथून आपला श्वास चालतो. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की जिथे वेद विसावतात असं श्रीरामांचं नाक अतिशय सुंदर आहे. पुढे ते कपाळाचं वर्णन करताना म्हणतात बघा, कपाळाला केशराचा मळवट भरलेला आहे. श्रीरामांच्या कपाळाला केशराचा मळवट भरलेला आहे. त्या मळवटामध्ये मध्यभागी हरिणीच्या नाभीप्रमाणे गोल असं चिन्ह काढलेलं आहे. त्या केशराच्या मळवटाच्या भागी हरणाच्या नाभीसारखं गोल चिन्ह आहे. त्या चिन्हाच्या दोन्ही बाजूला दुबोटी गंध लावलेला आहे आणि त्या दुबोटी गंधावरती कुंकुम अक्षदा म्हणजे लाल कुंकवात केलेल्या अक्षदा त्याच्यावर चिकटवलेल्या आहेत. म्हणजे गंधाचं वर्णन करताना केशराचा लेप, मध्ये हरिणीच्या नाभीचं चिन्ह, दुबोटी गंध आणि त्याच्यावरती अक्षदा, एवढं लावलं की तो श्रीराम आपल्या डोळ्यासमोर उभाच राहतो. त्यानंतर काय आहे, त्याच्या कानामधली जी कुंडलं आहेत ती मकर जातीचा मासा असतो आणि तो मकर जातीचा मासा ज्या आकाराचा असतो त्या आकाराची कुंडलं श्रीरामांच्या कानामध्ये घातलेली आहे. आणि पुढे त्यांच्या केसाचं वर्णन करताना आपल्याला खूप गंमतही वाटते आणि आश्चर्यही वाटतं, केवढं श्री समर्थांचं निरीक्षण असेल.
ते काय म्हणतात बघा, श्रीरामांचे केस कुरळे आहेत, श्रीरामांचे केस कुरळे आहेत, त्याच्यावरती सुगंधित फुलं माळली आहेत आणि त्या सुगंधित फुलांच्या सुवासानं भुंग्यांचे थवे आकर्षित होऊन त्यांच्या केसांवर बसलेले आहेत. कल्पना करा हो, असा आपल्याला राम कसा दिसेल हो, की ज्याच्या केसावर भुंग्यांचे थवे आहेत बसलेले, असा श्रीराम कसा दिसेल. पण समर्थांचा श्रीराम हा असा आहे आणि त्यामुळे एकूणच त्यांच्या संपूर्ण चेहऱ्याला शोभा आलेली आहे. त्या मकर कुंडलांमुळे त्यांच्या गालाला शोभा आली आहे असं समर्थ वर्णन करतात. पुढे काय आहे बघा, पुढे ते म्हणतात की मस्तकावरती त्यांचा जो मुकुट आहे त्याच्यामध्ये नवरत्न आणि हिरे माणकं सगळं जडवलेलं आहे आणि असा तो उंच असा मुकुट त्याच्या मस्तकावर विराजमान झालेला आहे. पितांबर नेसलेला आहे आणि संपूर्ण सर्वांगाला चंदनाची उटी लावलेली आहे. म्हणजे फक्तच हाताला चेहऱ्याला असं नाही, संपूर्ण अंगाला श्रीरामांच्या चंदनाची उटी लावलेली आहे. आता गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आणि त्याचा अलंकार म्हणजे ती माळ घातलेली आहे. आणि दुसरी जी आहे वैजयंती माळा, तिचं वर्णन करताना समर्थांनी असं केलेली आहे की वैजयंती माळा म्हणजे काळ्या तुळशीची माळ. पण इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी रत्न आहेत, हिरा माणिक पाचू मोती, ही जी पंचरत्न सगळी आहेत पोळं, तर त्या सगळ्या पंचरत्नांची आणि ही एक एक पंचमहाभूतांची निदर्शक अशी जी आहेत, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि त्याप्रमाणे ही पाच रत्न प्रत्येक पंचमहाभूताचं निदर्शक. तर अशा रत्नांची बनलेली ती वैजयंती माळा असं वर्णन आहे. आपल्याला फक्त काळ्या तुळशीची माळ म्हणजे वैजयंती माळ असं माहीत असतं, पण तसं नाही, तर ही माळ जी आहे ती तशी आहे, वैजयंती माळ ही त्यांच्या गळ्यातली तशी आहे. पुढे काय म्हणतात ते बघा, की दंडामध्ये त्यांच्या जे बाहुभूषण घातलेलं आहे त्याच्यावरती कीर्तिमुखाचं चित्र आहे. कीर्तिमुख म्हणजे राक्षस आणि त्याला 2 शिंग असतात आणि बहुतेक शंकराच्या मंदिरात वरती किंवा खाली पट्टीवर असं ते चित्र असतं राक्षसाचं, आणि ते राक्षसाचं चिन्ह हे फक्त अतिशय पराक्रमी पुरुष आहेत त्यांच्याच दंडामध्ये त्या कीर्तिमुखाचं त्यांच्या बाजूबंदावरती ते चिन्ह असलेलं घातलेलं असतं. तसं श्रीरामांच्या हातामध्ये त्या कीर्तिमुखाचं चित्र असलेलं बाहुभूषण शोभा देत आहे. पुढे काय म्हणतात बघा, त्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत. हे आपल्याला माहिती आहे की अजानुबाहू आहे तो, त्याचे गुडघ्यापर्यंत हात आहेत. आणि त्याचं वक्षस्थळ कसं आहे, तर लक्ष्मीचंच मंदिर भासावं असं विशाल असं त्याचं वक्षस्थळ आहे. त्याच्या पुढे ते म्हणतात की त्याच्या उदराचं वर्णन करायला श्रुतीसुद्धा थांबल्या नाहीत, त्यासुद्धा त्याचं वर्णन करायला लागल्या. आणि त्याचं जे नाभी कमळ आहे ते इतकं निर्मळ आहे आणि तिथे ब्रह्मदेवाचं स्थान आहे, त्या नाभी कमळामध्ये ब्रह्मदेवाचं स्थान आहे. पुढे ते काय म्हणतात बघा, कटी भागामध्ये मेखला आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या घंटा आहेत, त्यामुळे त्या छोट्या छोट्या घंटांचा खूप असा नाजूक किणकिण असा आवाज येतो आहे आणि त्या वाजतायत, त्याच्या घुंगरं त्याची वाजतायत. आणि त्याचे ज्या मांड्या आहेत त्या मांड्या केळीच्या स्तंभाप्रमाणे आहेत आणि म्हणून त्या अतिशय आकर्षक अशा दिसत आहेत. पुढे काय म्हणतात बघा, त्याच्या ज्या पोटऱ्या आहेत त्या माशाच्या आकाराच्या आहेत आणि घोटे आहेत त्या अतिशय सुंदर, आणि त्या घोट्याला अशी निळसर अशी रत्नाची झाक आहे. म्हणजे संपूर्ण पायाचं वर्णन करताना गुडघे, पोटऱ्या, मांड्या सगळ्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि टाचा कशा आहेत, तर त्या रक्तचंदनाप्रमाणे लाल आहेत आणि त्या अतिशय सुशोभित अशा दिसत आहेत. त्याची आता दोन्ही पावलं कशी आहेत, आता ते म्हणतात की ती पावलं पुष्ट आहेत पण जाड नाही आहेत असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि मग ते पाय कसा आहे, तर एक पाय त्यांनी उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवलेला आहे आणि एक पाय खालीच सोडलेला आहे. आणि ज्या पावलांशी पुढे समर्थ म्हणतात, ज्या पावलांशी ऋषीमुनीसुद्धा स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या सुखासाठी प्रार्थना करतात किंवा त्याच्यामध्ये रममाण होतात, अशी ती रामाची पावलं आहेत. आणि अजून एक जे वर्णन मध्येच त्यांनी केलं आहे, आपल्याला आश्चर्य वाटतं की समर्थांचं कुठे कुठे निरीक्षण,
त्या श्रीरामांची जी कटी आहे, कंबर आहे, तर त्याला ते म्हणतात की ती सिंहिणीप्रमाणे, सिंहिणीची कंबर जशी नाजूक असते तशी ती नाजूक आहे. आणि पुढे वर्णन करताना म्हणतात की सिंहिणी जेव्हा कळतं की श्रीरामांची कंबर आपल्यापेक्षाही अतिशय नाजूक आहे, कारण सौंदर्याची उपमा जेव्हा स्त्रीला देतात तेव्हा सिंहिणीच्या कटीचं किंवा कमरेची उपमा तिला दिली जाते. आणि म्हणून तिला खूप अभिमान असतो की आपली कंबर सगळ्यात नाजूक आहे. पण तिला जेव्हा कळतं की श्रीरामांची कंबर आपल्यापेक्षा नाजूक आहे, तेव्हा समर्थ म्हणतात की तिचा अहंकार गळून गेला आणि ती हिमालयासारखी गार पडली आणि निघून गेली. म्हणजे हे असं वर्णन फक्त समर्थच करू जाणे. आणि एवढं सगळं वर्णन झाल्यानंतर समर्थ काय म्हणतात बघा. रामाच्या डाव्या बाजूला जनककन्या सीता आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण हात जोडून उभा आहे, पाठीमागे भरत आणि शत्रुघ्न आहेत, समोरच वायुपुत्र हनुमान आहे. आणि त्याच्यापुढे समर्थांनी म्हटलेला अतिशय मोठं आहे, महत्त्वाचं आहे की समर्थ काय म्हणतात की असा जो माझा रामराया आहे, सर्वांग सुंदर अशा रामरायाच्या चरणापाशीच रामदासाचे राहणं आहे. तो दुसरीकडे तुम्हाला कुठे सापडणार नाही. आणि त्याला एक क्षणभर सुद्धा रामाचा वियोग सहन होतो. असं हे सर्वांग सुंदर रामाचं वर्णन तुम्ही जर समर्थांनी लिहिलेला 21 समास हा ग्रंथ घेतलात तर त्याच्यामध्ये आम्ही या रामाच्या वर्णनाप्रमाणे दिसणारा राम कसा असेल त्याचं हुबेहूब चित्र काढायचा प्रयत्न केला आणि ते दिलं आहे चित्र. आणि त्या रामाचं एकदा जर आपण आपल्या अंतरंगामध्ये या रामरायाची स्थापना केली तर कुठल्याही रामाचं दर्शन घेताना आपल्याला हा राम आधी समोर येतो. समर्थांचा राम कसा आहे त्याचं स्वरूप आपल्या समोर येतं. आणि म्हणून श्रीरामांची लेखणी, त्या श्रीरामांचं, समर्थांची लेखणी त्या श्रीरामांचं वर्णन करण्यासाठी अजिबात थकत नाही. ही अव्याहतपणे त्यांच्या सगळ्या वाङ्मयामधनं त्याचं वर्णन करत असते. आता अजून एक आपल्याला दुसरा एक भाग पाहायचा आहे आणि तो असा आहे की याच 21 समासी या ग्रंथामध्ये राम आणि समर्थ असा एक संवाद आहे. राम आणि समर्थ हा संवाद वाचताना आपल्याला खूपच गंमत वाटते. म्हणजे ती गंमत का वाटते तर ती अशासाठी की श्रीरामांच्या बरोबर समर्थ वाद घालत आहेत किंवा भांडण, हे प्रेमाचं लटकं भांडण आहे. ते काय म्हणतात बघा. आता ते राम हा खरं त्यांचा खूप अनन्य निष्ठेचाच विषय आहे आणि रामावरती त्यांचा अतोनात अतिशय प्रेम आहे. त्यांचे सद्गुरू आहेत ते आणि आराध्य दैवतसुद्धा आहे. पण त्यामुळे त्यांनाच तो अधिकार आहे प्राप्त की रामाशी भांडण करायचं. रामाशी भांडण काय करतायत बघा. सुंदरपैकी ते काय म्हणतात बघा. रामा, तू पाषाणांना तारलंस, तू काही विशेष केलं नाहीस, तू पाषाणांना तारलंस, पण आम्ही सुद्धा पाषाणासारख्या जड जीवांचा उद्धार करतो. या पृथ्वीतलावर जे पाषाणासारखे जड जीव आहेत त्यांचा आम्ही उद्धार करतो. त्यामुळे रामा, तू काही विशेष केलं नाही आहेस, तू पाषाणांचा उद्धार केलास, पाषाणांना तारलंस. पुढे काय म्हणतात बघा. पुढे ते म्हणतात की रामराया, तू देवांना बंदिवासातून मुक्त केलंस, कारण राम-रावण युद्धात श्रीरामांनी सगळ्या देवांना सोडवलं. आणि ते म्हणतात की रामराया, तू सगळ्या देवांना बंदिवासातून मुक्त केलंस, तसं आम्ही आमच्या भक्तगणांना, समर्थ म्हणतायत, तसं आम्हीही आमच्या भक्तगणांना या भवसागरातून मुक्त करून त्यांना मोक्षपद प्राप्त करून दिलं. म्हणजे ते म्हणतात तू फक्त देवांनाच सोडवलंस, आम्ही तर एवढे भक्तगण आहेत त्या सगळ्यांना मोक्षपद प्राप्त करून दिलं. पुढे काय म्हणतात बघा. ते म्हणतात की तू वार्धक्य आणि मरण यांना दूर केलंस, कारण तुझ्याजवळ जे जे आले त्यांना मुक्ती प्राप्त झाली, त्यामुळे वार्धक्य आणि मरण तू दूर केलंस. पण ते आमच्या घरात सुद्धा नाही. काय नाही की वार्धक्याने आणि मरणेने कशा अर्थी. तर ते म्हणतात आम्ही आमच्या भक्तांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचं मुक्त केलं आहे, त्यामुळे आमच्या घरी वार्धक्य आणि मरण हे काही नाहीच. दरवेळेला म्हणतात तू काय विशेष केलं नाही आहेस रामा, आपली बिन का छाती असं रामाला म्हणायची. आपण काही म्हणू शकणार नाही, आपण किती त्याच्यापुढे एवढेसे आहोत, खसखशीता दाणे क्षुद्र आहोत आपण. आणि पुढे ते काय म्हणतात बघा. तू फक्त अयोध्येतल्या लोकांना वैकुंठाला नेलंस,
फक्त अयोध्येतल्या लोकांचा उद्धार केलास आणि त्यांना वैकुंठाला नेलेस. पण आम्ही काय केलं, तर आम्ही वैकुंठाच्या म्हणजे मुक्तीच्या 12 वाटा मोकळ्या केला आणि सगळ्यांना मुक्तीचा मार्ग दाखवून दिला. म्हणजे तुझं काहीच विशेष नाही, तुझ्यापेक्षा आम्ही कितीतरी पटीनं काम करतोय. आणि हे लटकं भांडणे बरं, हे गुरु आणि शिष्याचं म्हणा किंवा एक त्यांचं जे आराध्य दैवत आहे ते आणि त्यांचा अतिशय परमश्रेष्ठ जवळचा भक्त अशातला संवाद हा चाललेला आहे. आणि काय राम काय करत असतील हो? हा सगळा संवाद जेव्हा चालू आहे, तुम्ही हे पण सगळं डोळ्यासमोर आणा, तेव्हा श्रीराम काय करत असतील बघा. 21 समासीमध्ये म्हणतायत काय बघा, ऐसे बोलणे ऐकले. श्रीराम सगळं ऐकतायत की आपला हा भक्त आपल्याशी काय बोलतोय. ऐसे बोलणे ऐकले आणि रामे मंदहास्य केले. रामे मंदहास्य केले, धावून या हृदयी धरिले आपुलिया निजदास. त्यांनी काय केलं, त्यांनी धावून जाऊन समर्थांना आपल्या चरणी, आपल्या हृदयाशी, चरणी नाही हृदयाशी स्थान धरलं, त्यांना कवटाळलं, त्यांना आनंदाने मिठी मारली. आणि श्री रामरायांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की ज्या भक्ताचं परमभाग्य जेव्हा आपण म्हणू काय असेल, तर मी त्याला आलिंगन देणं ही सगळ्यात त्याची परमभाग्याची गोष्ट आहे. यासारखी महत्त्वाची गोष्ट या दुनियेमध्ये कुठलीही नाही. आणि मारुतीरायांनाही त्यांनी आलिंगन दिलेलं आहे आणि समर्थ आहे मारुतीचाच अवतार मानले जातात. आणि त्यावेळेला हा सगळा संवाद झाल्यानंतर आपले डोळे भरून येतात. जर आपण एकरूप झालेलो असू तर आपण हा संवाद वाचताना किंवा त्या श्रीरामाचं दर्शन घेताना जो समर्थांना दिसतो त्याचं जर आपण अंतरंगापासून अतिशय एकरूपतेनं आपण जर तो संवाद किंवा वाचत असू तर आपल्या डोळ्यातनं नक्कीच अश्रू गळतात. आणि चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की श्रीराम उठले आणि त्यांनी समर्थांना आपल्या छातीशी कवटाळलेलं आहे. आणि म्हणून ऐसे बोलणे ऐकले, रामे मंदहास्य केले, धावून या हृदयी धरिले आपुलिया निजदासा. असं हे श्रीरामाचं स्वरूप आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि हे प्रत्यक्ष वर्णन त्यांनी श्रीरामाचं केलेलं आहे. अजूनही त्यांचा एक भाग जो आपला राहिलेला आहे तो म्हणजे सगुण निर्गुण आणि मानसपूजा. आता सगुण म्हणजे मूर्तीची भक्ती करायची. आपल्याला कायम भक्ती करताना आपल्यासमोर काहीतरी लागतं. काही समोर न ठेवता आपल्याला कधीच पूजा किंवा भक्ती करता येत नाही भक्तीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये. आणि त्यामुळे आपण काहीतरी समोर आपल्या धरून मूर्ती म्हणा, ओमचं चिन्ह म्हणा, कुठल्याही परमेश्वराची दुसरी मूर्ती बघा, त्याचं आपण समोर ठेवून त्याची आपण पूजा करत असतो. आणि त्या पहिल्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही सगुण पूजा करता तेव्हा तुमची ती सकाम भक्ती असते. म्हणजे तुम्ही परमेश्वराजवळ काहीतरी मागत असता. माझं घर होऊ दे, मी आत्ता लहान घरात राहतोय, माझं घर होऊ दे, मला पैसा अडका भरपूर मिळू दे, माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं होऊ दे, अनंत गोष्टी फक्त प्रपंचातल्या आणि ऐहिक सुखाच्या आपण त्या परमेश्वराजवळ मागत असतो. आणि त्याला सांगत असतो की हे मला ती सकाम भक्ती असते. सगुण भक्तीमध्ये पहिली सकाम भक्ती असते. पण जशी जशी तुमची उपासना किंवा साधना वाढायला लागते तशी तशी ही सगुण भक्ती किंवा सकाम भक्ती कमी होत जाते. आणि ती व्हायला पाहिजे तर तुम्हाला ओळखता येईल की आपली साधना योग्य प्रकारे चाललेली आहे. नाहीतर आपली साधना चाललेली नाही, सगळं फुकट आहे. जेव्हा तुम्हाला कळेल की आपला ऐहिकावरचं प्रेम कमी होत आहे, आपल्या इच्छा कमी होत आहेत, आपल्या वासना कमी होत आहेत. आणि वासना हा सगळ्यात आपला मोठा शत्रू आहे. कारण आपल्या वासनांची तृप्ती कधीही होत नाही. एक वासना तृप्त झाली की दुसरी पाठोपाठ येते, तिसरी पाठोपाठ येते, असं चालूच असतं चक्र. त्यामुळे आपल्याला जर सकाम भक्तीकडनं निष्काम भक्तीकडे जायचं असेल तर आपल्याला ह्याचा एक एक त्याग करायला पाहिजे. आणि मग जशी तुमची साधना किंवा उपासना चांगली होऊ लागते तसं तुम्ही निर्गुण भक्तीकडे किंवा निष्काम भक्तीकडे जाता. आता या निष्काम भक्तीकडे जाण्याच्या आधीचा दुवा आपण फार तर म्हणूया ती मानसपूजा आहे. आणि समर्थांनी त्यांच्या मानसपूजा या ग्रंथामध्ये सुद्धा मानसपूजा त्या वैकुंठ राजाची म्हणजे त्या परमात्मा स्वरूपाची मानसपूजा कशी असावी याचं वर्णन 13 समासामध्ये केलेलं आहे. आणि ती वैकुंठ राजाची जी परमात्मा स्वरूपाची
मानसपूजा असल्यामुळे ती अतिशय भव्य दिव्य अशी आहे. आणि त्यामुळे त्याच्या श्रीरामाच्या पूजेच्या साहित्याचं वर्णन, त्याच्या नैवेद्याचं वर्णन, तिथल्या सगळ्या वातावरणाचं वर्णन करताना सगळं भव्य दिव्य आहे. आणि ते काव्यसुद्धा लोकांना वाचताना वाटतं की याच्यात स्वयंपाकिणींवरती एक लिहिलेलं आहे की स्वयंपाकिणींनी स्वयंपाक करतानासुद्धा कसं शुद्ध स्वच्छ पवित्र असावं आणि नामस्मरण करत स्वयंपाक करावा. पुन्हा जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्या शिवथरगळीतल्या आशाताई चितळे होत्या. अनेक वर्ष त्या शिवथरगळीमध्ये स्वयंपाकाचं काम करायच्या. अन्नपूर्णा आम्ही त्यांना म्हणायचो. आणि 13 कोटी रामनामाचा संकल्प सोडला होता आणि जवळजवळ तो झाला त्यांचा पूर्ण. आणि अखंड नामस्मरण करत स्वयंपाक करायच्या. कुणालाही कधी तिथलं अन्न सेवन केल्यावर बाधलं नाही, त्याचा त्रास झाला नाही, काही नाही. अशा तऱ्हेच्या स्वयंपाकिणी असाव्यात असं त्या मानसपूजेमध्ये सांगितलेलं आहे. पण आम्ही विचार करताना फक्त म्हणतो की समर्थ स्वयंपाकाचं वर्णन करत आहेत. स्वयंपाक कसा हवा, स्वयंपाकिणी कशा हव्या हेच वर्णन करत आहेत. त्यामधला मूळ तत्त्व आहे किंवा गाभा आहे ते आम्हाला समजतच नाही. मग मानसपूजा वैकुंठराजाची अगत्य करा असं सांगताना त्यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी स्वतःच्या आराध्य दैवतेची म्हणजेच श्रीरामांची मानसपूजा कशी असावी हे एका समासामध्ये सांगितले. मग आता श्रीरामांची मानसपूजा आपण कशी करावी? माझा तो अधिकार नाही आहे मानसपूजा कशी करावी सांगण्याचा. आणि इथे बरेच लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, ते करतही असतील घरी मानसपूजा. पण तरीसुद्धा थोड्या माझा काय जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते. हा सांगण्यामागे माझा स्वतःचं मी पण किंवा अहंकार सांगणार हेतू बिलकुल नाही आहे. तर अशा प्रकारचं केल्याने काय होतं आणि तसं आपण करावं ही तुम्हालाही बुद्धी व्हावी की आपणही असं करून बघावं, अशी आपण प्रचिती घ्यावी, हे लोकांना समजावं यासाठी अनुभवाचं वर्णन मी करते, दुसरा हेतू नाही. मग मानसपूजा कशी करावी? मानसपूजेची साधारण सकाळची ब्राह्ममुहूर्तावरची वेळ सांगितलेली आहे. रोज ब्राह्ममुहूर्तावर उठावं आणि साधारण 3 वाजल्यापासून 5 ते 5:30 हा ब्राह्ममुहूर्ताचा काळ असतो. त्यामध्ये उठायचं, बाकी काही करायचं नाही, तोंड धुवायचं आणि जपाला बसायचं आणि जप झाला की मानसपूजा करायची. श्रीरामाचीच करा असं नाही, तुमच्या आराध्य दैवाची करा, सद्गुरूंची करा, कुणाचीही करा, पण मानसपूजा करा. आणि आपला जप झाल्यानंतर मानसपूजेमध्ये आपल्या दैवताला बोलवल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधा. आता तुम्ही म्हणाल कोणीच नाही आहे तिथे संवाद कसा सांगायचा? पण खूप वेळेला आपण स्वतःशी बोलतो की नाही, काहीतरी बोलत असतो, मग कोण असतं संवाद करायला? आपणच आपल्याशी बोलतो. तसं तुमच्यासमोर सद्गुरू असतात आणि त्यांना आपल्या अडचणी सांगाव्या, कुठल्या? प्रपंचातल्या नाही. त्यांना काय सांगावं की माझा जप चांगला होत नाही आहे, माझं मन एकाग्र होत नाही आहे, मी काय करावं? किंवा मला रोज ब्राह्ममुहूर्तावर उठायचं आहे, त्यासाठी मी काय करावं? किंवा माझं मन एकाग्र होण्यासाठी मी काय करावं? असे प्रश्न सद्गुरूंना विचारावेत आणि मग सद्गुरू त्याची तुम्हाला आपोआप उत्तरं देतात. आणि असं करता करता मानसपूजा आपली, कारण मानसपूजा ही अतिशय सूक्ष्म आहे. म्हणजे बाबा बेलसरे गोंदवल्याला प्रवचनामध्ये नेहमी सांगायचे की तुम्हाला जर सूक्ष्मात मानसपूजेमध्ये तुमच्या दैवतापर्यंत पोचायचं आहे, ते सूक्ष्मात सूक्ष्म असं आहे. परमात्म स्वरूप हे कसं आहे? अतिशय सूक्ष्म आहे. आणि त्या सूक्ष्म स्वरूपापर्यंत पोचायला तुम्हाला सूक्ष्मात सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणजे काय व्हावं लागतं? आपण जे स्थूल बाह्य जगात वावरतो आहोत त्या सगळ्या आपल्याला उपाधी तोडून आपल्याला सूक्ष्मात जावं लागतं. आणि असं जर सूक्ष्मात राहण्याचा तुम्ही जर रोज प्रयत्न केलात तर तुम्हाला मानसपूजा चांगल्या तऱ्हेने साधते. आता मानसपूजेवरनं एक गोष्ट आठवली आणि खूप ऐकण्यासारखी येतात ना, आपल्याला शिकायला मिळतं म्हणून गोष्ट ऐकायची. आता मानसपूजेमध्ये किंवा ब्राह्ममुहूर्तावर आपण उठून जप करतो. मग असा अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो की जप कसा करावा? कारण जप करताना आमचं मन एकाग्र होत नाही. आमचं एकीकडे जप माळ ओढत असतो आणि दुसरीकडे विचारांचं वावटळ उठलेली असते. विचार एकामागे एक सारखे चालू असतात.
मग जपात आम्ही मन एकाग्र कसं करायचं? खूप मोठा प्रश्न आहे आणि अवघड प्रश्न आहे. आणि बाबा बेलसरांनी गोंदवल्याला एकदा प्रवचनात सांगितलं होतं, माझी बहीण आहे तिथे, तिला माहिती आहे, आठवलं असेल तिला. मग बाबा बेलसरे काय सांगायचे की आपलं नामस्मरण हे चांगलं चाललं आहे हे कसं ओळखायचं? तुम्ही सगळ्यांनी करून बघायचं बरं का, मी सांगते ते ऐकून नुसतं सोडून देऊ नका. मग ते नामस्मरण चांगलं चाललं हे कसं ओळखाल? तर ते म्हणाले की तुम्ही रात्री झोपताना नामस्मरणाला सुरुवात करा. झोप यायला लागली की श्रीराम जयराम जय जयराम किंवा तुमचं कुठलंही नामस्मरण दुसरं असेल, रामकृष्ण हरी असेल किंवा दत्तगुरू असेल, ते नामस्मरण सुरू करा. आणि नामस्मरण सुरू असतानाच तुम्हाला झोप लागली, लक्षात ठेवा. नाही, नामस्मरण सुरू असतानाच जर तुम्हाला झोप लागली तर जेव्हा तुम्हाला सकाळी उठता तेव्हा तुम्ही ते नामस्मरण करतच जागे होता. म्हणजे जेव्हा जाग येते तेव्हा श्रीराम जयराम जय जयराम असं जर तुमच्या तोंडातून आलं तर तुमचं अनुसंधान रात्रभर टिकलेलं आहे आणि तुमच्या नामस्मरण एकाग्रतेने चाललेलं आहे. आपण करावी परीक्षा, मी खूप वेळा केली आहे, पण काय होतं कोणाच ठाऊक की झोप लागते त्या वेळेला जातच सगळं नामस्मरण. आपल्याला पटकन झोप लागून जाते, आपल्या कळतच नाही की आपल्याला झोप कधी लागली. उठल्यावर म्हणतो की आम्ही तर झोप येतो नामस्मरण करत होतो, पण आपल्याला समजतच नाही, झोप लागते नामस्मरण सुटून जातं. ते नामस्मरण सुरू असतानाच झोप यावी. आणि याचं एक उदाहरण आहे का, गड इंग्लजला आम्ही शिबिर घेत होतो, ज्येष्ठ नागरिकांचं शिबिर होतं. आणि त्या शिबिरांमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोन्ही होते. तर त्या तिथे आमच्यामध्ये एक पाटील म्हणून बाई होत्या, साधारण 30-40च्या तरुण होत्या खूप. आणि त्यांचा मुलगा 2 वर्षाचा, आपला राघव आहे की नाही तसाच किंवा थोडा त्याच्यापेक्षा मोठा, एवढं लहान लेकरू ते होतं. आणि मग त्याला घरी कुठे ठेवून येणार म्हणून त्या बाई रोज शिबिरातही घेऊन यायच्या आणि शिबिरामध्ये रोज नामस्मरण चालायचं. आणि एके दिवशी नामस्मरण करत असतानाच तो मुलगा, आदित्य नाव त्याचं, मला आठवतं आहे अजून, आणि तो आईच्या मांडीवर झोपून गेला. आणि तोही सगळ्यांच्या बरोबर रामनाम घेत होता. त्याला जे काय बोबडे बोल असतील त्यांनी तो रामनाम घेत होता आणि तशीच त्याला झोप लागली. आईनं काय विचार केला की झोप लागली, आता त्याला जेवाय खायला उठवायला नको, समोरच घर होतं, तसंच जाऊन झोपून जाऊ दे त्याला. आणि त्यांनी झोपवलं घरी जाऊन. आणि दुसऱ्या दिवशी त्या आम्हाला सगळ्यांना सांगत आल्या की अहो आदित्य सकाळी उठला आणि श्रीराम जयराम जय जयराम अशीच सुरुवात केली त्यांनी. हे त्या आदित्याचं पूर्व सुकृत आणि त्याच्या याची अंतरामधनं जे नामस्मरणाचं अनुसंधान टिकून राहिलं, ही किती मोठी किंमत. आपल्याला राहतं का? बघा, प्रयोग करून बघा सगळ्यांनी एकदा. आपलं अनुसंधान कधी तुटतं कळतच नाही आपल्याला. तर हे अनुसंधान जपाचं आपल्याला राहण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर जप करण्याचा सराव करायला लागतो. आणि दुसरं काय महत्त्व आहे त्या ब्राह्ममुहूर्ताचं, तर त्यावेळेला हवेमध्ये ओझोन वायूचं प्रमाण जास्त असतं वैज्ञानिकदृष्ट्या. आणि जर तो ओझोन वायू आपण घेतला त्यावेळेला तर आपल्या शरीराला तो अतिशय उपयुक्त असतो. आणि त्यावेळेला आपण ब्राह्ममुहूर्तावर म्हणून जप करावा. दुसरी अशी एक गोष्ट सांगितली जाते की सगळ्या देवता ज्या असतात तर त्या पहाटेच्या वेळामध्ये सगळीकडे मुक्त संचार करत असतात. आणि त्या मुक्त संचार करत असताना आपले भक्तगण कुठे कुठे आहेत आणि नामस्मरण करत आहेत त्यांना त्या तथास्तु म्हणत असतात. म्हणजे जर तुम्ही त्यावेळेला नामस्मरणात आहात, मानसपूजेत आहात, तर तुम्हाला त्यांच्याकडनं तथास्तु हा आशीर्वाद मिळतो. आणि जर तुम्ही आळशासारखा झोपेतच लोळतात तर तुम्हाला तोच आशीर्वाद की तथास्तु, असेच राहा आळशासारखे. मग आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे आपण ठरवायचं की. त्यामुळे मानसपूजेला आणि ते ब्राह्ममुहूर्तावर करण्याला अतिशय महत्त्व. आणि हा सराव जर रोज ठेवला, कुठलीही गोष्ट सातत्यानं केली की आपल्याला त्याचा सराव होतो. म्हणजे आपल्या ती अंगवळणी पडते आणि मग आपल्याला ते वेगळं काही करावं लागत नाही. तर अशा दृष्टीनं या सगुण आणि निर्गुणामध्ये मानसपूजेचंही खूप महत्त्व आहे. आता अजून एक आपल्याला सगुण आणि निर्गुणामधला एक भाग आपल्याला विषयाची चर्चा करायची आहे. चालेल ना थोडा वेळ? आता
या सगुण रूपाचं वर्णन करता करता, या सगुण रूपाची, या देवतेची ओळख करून घेता घेता आपल्याला त्या परमात्म स्वरूपाकडे जायचं असतं. मग ते कसं जायचं असतं? आणि सगुणाला कायम निर्गुणाची आवश्यकता असतेच, असं समर्थांनी पण सांगितलेलं आहे. आणि सगुण निर्गुण हे दोन्ही वेगळे नाही आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये भेदभाव नाही आहे, तर ते परस्परांना पूरक आहेत. म्हणजे एखादा सगुण पूजा करतोय तर ती निरर्थक आहे असं नाही, किंवा एखादा फक्त निर्गुण भक्ती करतोय तर तेही निरर्थक असं नाही. ते दोन्ही एकमेकांना अतिशय पूरक आहे. आणि कशासाठी? तर विनोबांनी एक खूप छान वाक्य सांगितलं आहे. ते काय म्हणतात बघा, की सगुणातून निर्गुणापर्यंत मजल ही आपली गेलीच पाहिजे, आणि निर्गुणालाही चित्ताचा सूक्ष्म मळ धुण्यासाठी, हे म्हणजे आपल्या चित्ताला मळ किती असतो ते बघा. ते म्हणतात चित्ताचा सूक्ष्म मळ धुण्यासाठी सुद्धा आपल्याला सगुणाचा ओलावा पाहिजे. किती सुंदर सांगतात बघा विनोबाजी. आणि हे आपल्याला रामायणातल्या एका कथेवरनं पाहायचं आहे, की या निर्गुणाला या सगुणाचा ओलावा कसा हवा. रामायणामधली गोष्ट सर्वांना परिचित अशी गोष्ट आहे, की लक्ष्मण आणि भरत हे दोघंही श्रीरामांचे भक्त आहेत, आणि दोघांनीही श्रीरामावर अपार भक्ती केलेली आहे. आणि श्रीरामांच्या बरोबर लक्ष्मण वनवासाला गेला, आणि त्यामुळे तो त्यांच्याबरोबर सावलीसारखा होता, आणि त्यामुळे त्यांना सतत सहवास लक्ष्मणाला मिळत असल्यामुळे तो श्रीरामांचे सगळं काही वर्णन करताना असं म्हणतात, त्यांचे हात पाय मस्तक सगळं तो लक्ष्मणच बनला होता, इतकी तो त्यांची काळजी घेत होता. म्हणजे त्याची सगुण भक्ती होती. आणि मग भरताची भक्ती कशी होती? त्यांनी काय केलं? त्यांनी पादुका गादीवर ठेवल्या आणि राज्य केलं. त्याची अशी कथा आपल्याला पाहिजे आहे, की भरताला राज्य मिळालं ते कैकेयीच्या वरामुळे. कैकेयीची अशी इच्छा होती की भरताने राज्यावर बसावं, आणि तसं भरत आल्यावर तिने त्याला विनवणी केली की तू आता राज्यावर बस, राम लक्ष्मण सगळे वनवासाला गेलेले आहेत. तेव्हा त्याला कळलं की आपल्या कैकेयी मातेनंच हे सगळं केलेलं आहे. आणि तो म्हणतो मातेला की माते, मी असं करू शकत नाही, कारण हे श्रीरामांचं राज्य आहे, माझ्या मोठ्या भावाचं राज्य आहे, आणि मी तू सांगतेस म्हणून मी ते राज्य स्वीकारू शकत नाही. तर मला माझ्या श्रीरामांना आधी जाऊन भेटून आलं पाहिजे, आणि मग ते जे मला आज्ञा करतील त्या आज्ञेचं मी पालन करीन, तोपर्यंत तू मला काही सांगू नकोस. आणि त्यामुळे तो राज्यकारभार न स्वीकारता रामाच्या भेटीला गेलेला आहे. आणि आपण अनेक वेळेला रामायणातनं सिनेमातनं भरत भेट कशी झाली हे आपण पाहिलेलं आहे. भरत रामाच्या भेटीला गेलेला आहे, आणि जेव्हा भरत तिथे जायला निघाला भेटीला, तेव्हा कैकेयीची अशी अपेक्षा असते की हिने राज्यकारभार स्वीकारावा आणि मग जावं. पण भरताने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मला श्रीराम जी आज्ञा करतील त्या आज्ञेचा मी स्वीकार करीन. आणि म्हणून भरत वनामध्ये रामाच्या भेटीला गेलेला आहे. त्यांनी रामाला परत चालण्याविषयी खूप आग्रह केला, पण रामाने, तुम्हाला माहिती आहे की वडिलांची आज्ञा, वडिलांचा शब्द पाळायचा, त्यामुळे त्यांनी वनवास स्वीकारलेला आहे, आनंदाने स्वीकारलेला आहे. आणि म्हणून तो भरताला म्हणतो की भरता, तू माझ्या वतीनं राज्य कर, की मीच तिथे आहे असं समजून तू माझ्या वतीनं राज्य कर. तर तो आज्ञा पाळतो आणि तो परत जायला निघतो. पण परत जायला निघाल्यानंतर सुद्धा त्याचं मन हुरहुरत असतं, आणि त्याला कळत नसतं की आपल्याला काय होतं आहे. आणि म्हणून तो परत थांबतो, आणि तो म्हणतो की मी जातो, पण मला तुमच्या पादुका द्या. आणि तिथे पुन्हा विनोबांचीच हे वर्णन आहे. विनोबाजी असं म्हणतात की त्यांनी एक तिथे सुंदर शब्द वापरलेला आहे, की ते म्हणतात की जेव्हा भरताने राज्य करण्यासाठी पादुकांची मागणी केली, आणि भरताने ही निर्गुण उपासना केली, पादुकांची असली तरी ती निर्गुण उपासना आहे, पण तिथे विनोबाजी असं म्हणतात की निर्गुणाला सगुणानं ओलं केलं. म्हणजे निर्गुण भक्तीला सुद्धा सगुण भक्तीचा ओलावा लागतो. आणि त्याचं एक व्यवहारातलं उदाहरण आहे बरं का. व्यवहारातलं उदाहरण काय आहे बघा, की आपण कपडे धुतो, आणि कपडे धुत असताना जर आपण एखाद्या कपड्याला साबण खूप घासला मळ जाण्यासाठी,
खूप घासला, इतका घासला की मळ जावा म्हणून, तर तो कपडा शेवटी फाटतो, पण मळ निघत नाही. आणि हे कशासाठी वापरलेलं आहे, तर तो कपडा म्हणजे ज्ञान. आपण ज्ञान आहे आणि ते हे करतोय, तर ते ज्ञान इतकं आपलं वाढलेलं आहे की ते ज्ञान असतं ते इतकं यांनी बनतं की शेवटी ते वैराग्य, म्हणजे त्या ज्ञानामध्ये वैराग्य नाही, शब्द मला काय वापरायचा आहे की ते ज्ञान एक कोरडं होतं. म्हणजे ती जी ज्ञानी लोकं असतात ना, ती अतिशय कोरडी, एकांगी, किंवा आपल्याला चांगदेवाचं उदाहरण माहिती असेल तर तो ज्ञानसंपन्न होता, पण तो इतका कोरडा झालेला असतो, तेव्हा त्याला मुक्ताई म्हणालेली आहे की ज्ञाना हा कोरडाच्या कोरडाच राहिला, त्याला ज्ञान झालंच नाही. पण जर आपण तो कपडा, व्यवहारातलं उदाहरण, जर आपण कपडा तो पाण्यात भिजत ठेवला आणि मग त्याला साबण लावून घासला तर त्याचा मळ लगेच सुटतो, कारण त्याला ओलावा त्या कपड्याला मिळतो. आणि कोरड्या कपड्यावर साबण घासून तो कपडा स्वच्छ होत नाही, पण जर ओला केला तर तो स्वच्छ होतो, कारण सगुणाला निर्गुणाच्या ओलाव्याची गरज असते. आणि म्हणून आपली सगुण भक्ती जरी असली किंवा निर्गुण भक्ती जरी असली तरी या दोन्ही एकमेकांना पूरकच आहेत. आणि दोन्ही भक्ती एकट्या करून या एकांगी असतात. म्हणजे ज्ञान आणि मुक्ती असं जरी म्हटलं, गीतेमधलंच सांगते एक उदाहरण रामगीतेतलं, की ज्ञानाने जरी मुक्ती प्राप्त असली तरी श्रीराम म्हणतात की शेवटी अरे ज्ञानी माणसाला सुद्धा अहंकार होतो की मी ज्ञानी आहे म्हणून, तर त्याला भक्तीचीच गरज असते. कारण फक्त भक्तीमध्ये पूर्ण शरणागती असते, भक्तीमध्ये पूर्ण विसर्जन असतं, पूर्ण समर्पण असतं, भक्तीशिवाय इतर कुठेही ते नाही. आणि त्यामुळे ज्ञानाला भक्तीच्या ओलाव्याची गरज असते. आणि म्हणून भक्ती ही ज्ञानाधिष्ठित असली पाहिजे. ज्ञान आणि भक्ती हे एकमेकांच्या शिवाय वेगळं राहू शकत नाही. तसंच सगुण आणि निर्गुण हे एकमेकांच्या शिवाय वेगळे राहू शकत नाही. आता हे सगळं आपण पाहिलं. 21 समासीमध्ये समर्थांनीच आपल्याला जप कसा करावा हे पण सांगितलं आहे. आपण ब्राह्ममुहूर्तावर जपाचं घेतला विचार थोडा, पण तिथे ते म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र तुम्ही जपा, तिथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आता एक पुन्हा आपल्याला एक गमतीची गोष्ट, पुन्हा आपल्याला थोडी जाग येण्यासाठी एक गोष्ट विचार करायची आहे. ती कोणती, तर तुकोबा असं म्हणतात की म्हणजे एका भक्तानी गोंदवलेकर महाराजांना असा प्रश्न विचारला की तुकोबा नेहमी म्हणतात अभंगामध्ये आपणासारखे करी ती तत्काळ, आपणासारखे करी ती तत्काळ, पण आम्ही म्हणे एवढे दिवस राहतो पण आम्हाला कुठे ते करतायत तत्काळ त्यांच्यासारखं, आम्ही तसेच राहिलो तर ती वेळ कधी येणार आमची. आणि यावरती महाराज हसून त्यांना काय उत्तर देतात बघा. आपलं सर्वांचं साधारण तसंच असतं. तत्काळ म्हणजे ती वेळ, तत्काळ म्हणजे ताबडतोब नाही. तर महाराज म्हणतात अरे ती वेळ येण्यासाठी तुला काय करायचं हे कळतंय का तुला, तू फक्त म्हणतोस की तत्काळ आपणासारखे करते अजून करत नाही आहे. मग तत्काळ म्हणजे तो काळ किंवा ती वेळ आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपण काय करायचं. खूप छान गोष्ट आहे बरं का, महाराजांचीच आहे. महाराजांच्याकडे एकदा एक बाई भक्त त्यांची असते आणि ती बाई महाराजांच्याकडे जाते आणि ती विचारते चातुर्मासाचा नेम करायचा आहे मला. तर महाराज तुम्ही सांगा की मी चातुर्मासाचा नेम काय करू, पण सर्वसामान्यपणे जे लोक नेम करतात तो मला नाही करायचा. म्हणजे काय, एक धान्य खाऊन राहायचं, देवाला प्रदक्षिणा घालायच्या, जप करायचा, किंवा रोज पहाटे उठून रोज वेगळ्या देवाचं दर्शन घेऊन यायचं, हे अशासारखे जप मला नाही करायचे, वेगळा काहीतरी जप मला सांगा. तर महाराज म्हणतात ठीक आहे तुला आता बाई मी वेगळा जप सांगतो. आणि ते काय सांगतात सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आपण, ते काय म्हणतात बाई तुला जेव्हा कोणीतरी तुझ्याशी बोलायला येतं आणि तुझ्याशी जेव्हा बोलतं तुला काही विचारतं तेव्हा तू आधी विचार कर की आत्ता मी या माणसाशी बोलणं गरजेचं आहे का. पहिला असा विचार कर की मी आत्ता बोलणं गरजेचं आहे का. आणि तुला विचार केल्यानंतर असं लक्षात येईल की आपलं 90% बोलणं व्यर्थ असतं. आपण फुकटची बडबड करत असतो तोंडाने, त्याचा काहीही आपल्याला उपयोग नसतो. आणि मग त्या बाईच्या लक्षात येत नाही, कारण ती बाई म्हणजे माझ्यासारखी सामान्य, तुम्ही सगळे
खूप ज्ञानी आहात म्हणून मी माझंच म्हणते की माझ्यासारखी ती बाई सामान्य आहे. म्हणून मग ती काय म्हणते, अहो असं कसं, असं असं बोलायचं नाही म्हणून काय हा काय नेम झाला का, याने काय होणार आहे. कारण शंका संपत नाहीत ना आपल्या. मग महाराज म्हणतात, अगं तुझ्या बाई लक्षात कसं येत नाही, तू जेव्हा असं 90% बोलणं बंद करशील तेव्हा तुझं जास्तीत जास्त मौन दिवसाभरात साधायला लागेल. पुन्हा मौन साधल्यानं काय होईल, तुझं जेव्हा असं मौन साधलं जाईल तेव्हा तुझं मन एकाग्र होईल. मग तुझं मन एकाग्र झाल्यावर काय होईल. आणि मग ती बाई त्या बाईला महाराज सांगतायत की अगं बाई, तुझं जेव्हा असं मन एकाग्र होईल त्यावेळेला तुझा जप चांगला होईल आणि तू सारखं नामस्मरण करशील. आणि पुढची गोष्ट महत्त्वाची, आणि मग ते म्हणतात, अगं बाई तुला जर एकदा साधलं ना की आपल्याला कमी बोलायचं आहे आणि आपल्याला मौन धारण करायचं आहे. पुन्हा मौन फक्त वाचेचं नाही, आतलं मौनसुद्धा, तो भाग एक वेगळाच आहे की दोन्ही मौन, बाहेरचं वाचेचं मौन आणि आतलं मौन दोन्ही बंद. इतकं झाल्यानंतर काय होईल, मौन केलंस की तू काय होईल इतकं. तर मग महाराज सांगतायत, महाराज म्हणतात की अगं बाई जेव्हा असं तू करशील तुझं मन एकाग्र होईल आणि तुला जे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्याकडे तू पटकन जाशील, तुझा मार्ग मोकळा होईल. पण आपल्या सगळ्यांना एक इशारा दिला परत, पण काय की हा जर नेम बाई तुला ईश्वर कृपेने हा जर तुला नेम साधला तर त्या नेमाचं उद्यापन करायचं नाही. कारण आपण काय म्हणतो, नेमाचं उद्यापन झालं, 4 महिने नेम केला, उद्यापन केला, दुसऱ्या दिवशीपासून मी कशी वागायला मोकळी. मग आपल्याला बंधन नाही, फक्त 4 महिने आपण त्या बंधनात राहतो. महाराज म्हणतात हा नेम आयुष्यभरासाठी आहे. तुझा अखंड श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तू हा नेम सांभाळायचंस. दादा समोर बसलेले आहेत, त्यांच्याकडे बघून मला एक गोष्ट त्यांची आठवली की ते माझ्याकडे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा ते मला सांगत असतात की ताई माझा हा श्वास, असंच सांगतात ते मला की माझा हा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी सखाराम महाराजांची सेवा करणार. दरवेळेला इतक्या तऱ्हेनं आपलं आयुष्य समर्पित भावनेनं वाहून ज्यांनी घेतलेलं आहे असे हे या मठाची सगळी व्यवस्था बघणारे आणि काळजी घेणारे असे ज्याला आपण परमभक्त म्हणून असे ते उदाहरण मला लगेच तुम्हाला सांगावं असं वाटलं. तर आपण अशा प्रकारे जे आपल्याला महाराजांनी सांगितलं आहे ते नेम जो आहे तो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण आचरणात आणायचा. आणि असा नेम जेव्हा तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहाल तेव्हा तुम्हाला मुक्तीचा मार्ग आहे. भक्तीच्या शिवाय मुक्ती प्राप्त नाही. ज्ञान प्राप्त झाली तरी ज्ञान आहे, ज्ञानाबरोबर भक्ती आहे आणि भक्तीच्या बरोबर मग मुक्ती आहे. म्हणजे समर्थांनी स्वतःनी सगुण पूजा केली, श्रीरामाची सगुण पूजा केली, निर्गुण पूजा केली, मानस पूजा केली. आणि या तीनही स्वरूपांनी जे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, त्यांचे अजून कित्येक ग्रंथ आहेत की मी त्यांचा उल्लेख आज वेळेअभावी नाही करू शकले. करुणाष्टकातही पूर्ण रामाचीच करुणा भागली. अनेक ग्रंथांमधनं त्यांनी श्रीरामाचंच वर्णन आपल्या पुढे केलेलं आहे. त्यामुळे श्रीराम म्हटलं की समर्थ आणि समर्थ म्हणले की श्रीराम हे दोन्ही एकमेकांच्यापासून अलग होणारेच नाही. आणि असे सद्गुरू मला लाभले आहेत हे मी माझं परमभाग्य समजते. त्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच मला रामगीतेसारख्या ग्रंथावरती लिहिण्याचं भाग्य मिळालं हे अजून मी परमभाग्य समजते. आणि हे माझं कर्तृत्व शून्य आहे, हे करता करविता सगळं श्रीराम समर्थ. आणि म्हणून त्या श्रीरामाला आपण सगळ्यांनी अनन्य भावानं शरण जाऊया आणि त्याची प्रार्थना करूया. एवढं सांगून समर्थांचा जो श्रीराम आहे त्याचं माझ्या परीनं मी तुमच्यासमोर रूप उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आपण आपल्या हृदयात साठवून ठेवावं आणि मग आपापली उपासना साधना ती करावी. आणि तशी सद्बुद्धी आपल्याला इथे श्रीराम आहेत, समर्थ आहेत आणि सखाराम महाराजसुद्धा आहेत. या सगळ्यांच्या कृपेने आपल्याला मिळावी अशी मी त्या सर्वांच्या चरणी नम्र भावाने प्रार्थना करते आणि आजची प्रवचन सेवा इथे थांबवते. जय जय रघुवीर समर्थ.